मराठा आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलं असं तुमचं एक ठाम विधान होतं. मराठ्यांनी म्हणून आहे ना असं. आता माझ्या मराठवाडा विदर्भामध्ये सोलापूरमध्ये पूर आला, 108 लोकांचे जीव गेले. एक ट्वीट दाखवा. 4 महिन्यामध्ये 889 आत्महत्या शेतकऱ्यांच्या विदर्भ मराठवाड्यात झाल्या. फडणवीस साहेबाला नाही जा विचारायचा. आणि फडणवीस साहेब काम करतात ना, कसं काम करतात बघा, शेतकऱ्याला कसं लुटायचं काम करतात बघा. कुठं आहे विरोधी पक्ष? विरोधी पक्ष नेता कुठं आहे? ती माझ्या आईच्या खात्यावरती आज लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत, हे कुठंतरी काँग्रेसला मान्य नाही का? मान्यच नाही. माझ्या लाडक्या बहिणीचा कांदा विकत घेतला असता, सोयाबीन विकत घेतला असतं, तिला गरज नव्हती तुमच्या 1,500 भिकेची. राहुल गांधी यांच्या डोक्याची चीप सरकली. देशाच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल असं विधान वापरणं याला सुसंस्कृत म्हणता तुम्ही? देवेंद्र फडणवीस एका विशिष्ट जातीतून येतात, ब्राह्मण समाजातून येतात, म्हणून त्यांना काही बोलायचं का? ट्रोल करण्याची संस्कृती बीजेपीने आणलेली आहे. फडणवीस साहेब विरोधकांची स्पेस मोडून काढण्यासाठी माणसं पेरण्यामध्ये नंबर 1 आहेत आणि फडणवीस साहेब समाजामध्ये फूट पाडणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन देण्यात नंबर 1 आहेत. राम मंदिर उभारलं, राम मंदिर तुम्हाला मान्य नाही का? तुम्ही हिंदूच आहेत ना? प्रभू रामापेक्षा आमच्या मोदी साहेब मोठे झाले का? तुम्ही आम्हाला राम शिकवणार? हा विश्वासघात नव्हता, ही गद्दारी नव्हती देशासोबतची. याला पंतप्रधान म्हणतात. तुम्ही राजा आहात, शहनशाह आहात, बादशाह आहात तुम्ही. बसा ना, ऐका ना विरोधी पक्षाच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे. काय म्हणतात खंडोबाची तळी उचलताना? म्हणून दाखवा फडणवीस साहेबांनी. लय देवा धर्मात सांगता ना, ह्याला डर्टी पॉलिटिक्स म्हणतात. असं नाही कधी काँग्रेसनं केलं. यांनी पण काहीतरी घाण करून ठेवलीच की पाठीमा. तर ती घाण करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे का त्याला मंत्रिपद दिलं पाहिजे? त्याला आमचा विरोध आहे. 70,000 कोटीची कर्जमाफी केलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबाचा पक्ष आहे आमचा. फडणवीस साहेबांचं फेल्युअर आहे. त्यामुळे आता संपत आले, हे शेवट असेल. लिहून घ्या. लोकांनी डोळे उघडले की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत अख्खा देश पायाने मोजला राहुल गांधींनी. 56 इंची छाती त्याला म्हणतात. जो अख्खा देश पायानं मोजायला निघाला होता, संघर्ष करणारा माझा नेता मला भेटला. त्या अख्ख्या कुटुंबानं, मला डोळ्यात पाणी येतं माझ्या कधी कधी. आम्ही सांभाळलं नाही तेवढं आमच्या वडिलाला जाफर भाई, आमचे जाफर शेख, त्यांच्या कुटुंबानं सांभाळलं. आणि आता मी कुठल्या पदावर आहे, मी लोकप्रतिनिधी आहे का नाही, याला महत्त्व राहिलेलं नाही. आता महत्त्व आहे मी सत्याची बाजू घेतो का नाही. भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशामध्ये ज्या पक्षानं 5 दशकं सत्ता सांभाळली, तो पक्ष सत्तेवर राहिला. तब्बल 57 वर्ष ज्या पक्षांनी भारतामध्ये सत्ता स्थापन करून आपलं एक वर्चस्व गाजवलं, तो काँग्रेस पक्ष. मात्र 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली आणि देशाचं पंतप्रधानपद भारतीय जनता पार्टीकडे गेलं आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी हे सत्तेवर आले. त्यानंतर सातत्यानं काँग्रेस पक्ष हा डळमळीत होत गेला. वेगवेगळ्या राज्यातील निवडणुका असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेस पक्षाला सातत्याने अपयश येत गेलं. पण हे अपयश येत असताना काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहतोय का? महाराष्ट्रात असेल किंवा विविध राज्यात असेल, काँग्रेसला नवी संजीवनी मिळतेय का? त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये एक नवा जोश निर्माण झाला, एक तरुण चेहरा पुढे येतोय का? आणि त्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये जे काही बदल होत चाललेले आहेत, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. सोबतच आपण महाराष्ट्रापुरता विचार जर केला तर महाराष्ट्र हा कायम काँग्रेससोबत राहिलेला हा राज्य आहे. पण 2014मध्ये देखील महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागला आणि त्यावेळेस देखील भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार सर. एक शांत, संयमी, मितभाषी आणि एक अभ्यासू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. एक शेतमजुराचा पोरगा, 10वी नापास झालेला पोरगा, बोलताना थोडंसं अडखळणारा पोरगा, आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एका जागतिक पक्ष असलेल्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून ते काम करतात. सर, मी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीमध्ये आपलं स्वागत करतो. तुम्ही आलात आज. खरं तर मला एक अभिमान वाटतोय की एक सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आज या एवढ्या मोठ्या प्रवक्तेपदापर्यंत पोहोचलाय आणि तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आज मला खूप मनापासून आनंद होतोय. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम मी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये स्वागत करतो. थँक्यू. म्हणजे जो पक्ष 57 वर्ष सत्तेत होता, काँग्रेस पक्ष, आणि जवळपास 11 वर्षापासून भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, महाराष्ट्रात असेल किंवा देशामध्ये असेल, तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना तो 57 वर्षाचा काळ आणि हा 11 वर्षाचा काळ, ह्या दोन्ही गोष्टींकडे एक प्रवक्ता, एक नागरिक म्हणून तुम्ही कशा पद्धतीनं या सगळ्यांकडे बघता बरं सर? 2014ला जो भारतीय जनता पक्षाचा मोठा विजय झाला, तो विजय आम्ही पाहिलेला, पण आम्ही राजकारणात नव्हतो. 2014ला भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापन केल्यानंतर, मोदी साहेबांनी शपथ घेतल्यानंतर मी विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता, पुरोगामी चळवळीतला कार्यकर्ता, पत्रकारितेचा विद्यार्थी,
तर माझ्या लक्षात आलं की आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राज्य आलेलं आहे. भाजपा वगैरे ह्या अंधश्रद्धा आहेत, भारतीय जनता पक्ष ही अंधश्रद्धा आहे. बर. आणि माझी पार्श्वभूमी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची आहे. त्यामुळे आम्ही भाजपाचा पराभव, एका पक्षाचा वगैरे असल्या अंधश्रद्धेत आम्ही अडकत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांची विचारधारा राबवण्यासाठी इथं जी एक त्यांची विंग काम करते ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे मूळ RSSच्या विचारांना विरोध, आणि तो का करायचा, तर त्याची कारणं ठरलेली आहेत. मनुस्मृती पाहिजे का संविधान पाहिजे, स्त्रियांचं स्वातंत्र्य पाहिजे का स्त्रियांना चूल आणि मूलमध्ये मर्यादित ठेवायचे, सगळ्या जाती धर्माला मिळून पुढे घेऊन जाणारी धर्मनिरपेक्षता हवी आहे की फक्त एकाच धर्माचं राज्य हवं आहे, आदिवासींना वनवासी म्हणायचे की आदिवासी म्हणून जल जंगल जमीनवरचा त्यांचा अधिकार मान्य करायचा आहे, दलितांना समता आणायची का संघ म्हणतोय तसं विषमता ठेवून पण समरसता आणायची. अशा गोष्टींचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. 2014ला आमच्या लक्षात आलं, अनेक लोक आहेत माझ्यासारखी जी काँग्रेसमध्ये आम्ही आलो, तर त्याचं कारण आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा आता सत्तास्थानी बसलेली आहे. तिला प्रश्न विचारले पाहिजेत, त्याला क्रिटिक केलं पाहिजे, त्यांना लोकांसमोर उघडं पाडलं पाहिजे, आणि ते चुकत असतील तर निर्भीडपणे बोललं पाहिजे. एवढ्या गोष्टीसाठी आम्ही राजकारणात आहोत. आता 14 पासून तुम्ही बघता 10 वर्ष होऊन गेले, 11 वर्ष चालू आहे. भारतीय जनता पक्षाच्या सत्तेतला 11-12 वर्ष चालू होईल आता. आम्हाला राजकारणात येऊन तेवढीच वर्ष झाले. तर संघाला प्रश्न विचारणे आणि भाजपांच्या संघाच्या चुका लोकांसमोर निर्भीडपणे मांडणे हे काम निष्ठेनं करत आलोय, करत राहू. नाही, पण असं कसं म्हणू शकता की संविधानिकरित्या भारतीय जनता पार्टी सत्तेत आली, RSS तर संविधानिकरित्या सत्तेत आली नाही ना, पण तुम्ही असं कसं म्हणू शकताय की बाबा की RSSची सत्ता आली? जर्मनीमध्ये हिटलरची हुकुमशाही होती. तुम्ही सगळे आपण जग ओळखतो की हिटलरला काय म्हणून ओळखतो आपण, हुकुमशाह म्हणून, डिक्टेटरशिप म्हणून ओळखतो ना. तो कसा आला होता सत्तेवर? लोकशाही मार्गानं जर्मनीमध्ये निवडणुका जिंकून हिटलर सत्तेवर आला होता. त्यामुळे कुठलाही हुकुमशाह, इटलीमध्ये मुसोलिनी हा निवडून आलेला हुकुमशाह होता. त्यामुळं हुकुमशाह आणि निवडणुका यांचं खूप जवळचं राजकारण आहे, नातं पण जवळचं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत आला का? हो, आला. पण ते आता जे डिक्टेटरशिप राबवताय ती निवडणूक आयोगाच्या माध्यमातून बघतोय आम्ही, प्रशासनाच्या माध्यमातून बघतोय, न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून बघतोय आम्ही, प्रसार माध्यमांवर त्यांचा जो अंकुश आहे आता त्याच्यातून बघतोय आम्ही, दुसरे पक्ष फोडण्याची जी कृती ते करतायत त्याच्यातून बघतो आम्ही. शेतकरी असतील, आदिवासी, दलित, विद्यार्थी असतील, अल्पसंख्याक असतील, ह्यांचे मूलभूत अधिकार सुद्धा मान्य नाहीत, अशी सत्ता आहे. त्यामुळे आम्ही संघाला, भारतीय जनता पक्षाला आत्ताच्या काळामध्ये म्हणजे डेमोक्रेसीचं राज्य म्हणून तुम्ही प्रस्तावना केली, डेमोक्रेसीच्या माध्यमातून आलेली ही डिक्टेटरशिप आहे. आणि ह्या डिक्टेटरशिप मध्ये जे जे सत्तेत बसलेले आहेत ते सगळे संघाचे सरसंघचालकांना माहित आहेत, त्यांना नेता मानतात. नरेंद्र मोदी साहेब हे स्वतःला संघ स्वयंसेवक मानतात. त्यांचा नेता कोण आहे? मोहनजी भागवत. नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, की महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस साहेब असतील, खाकी चड्डी, पांढरा शर्ट, काळी टोपी घालून आणि हातात काठी घेऊन हे संचलनाला उभं राहतात की नाही राहतात? आता तर नितेश राणे सुद्धा उभं राहायला लागले. म्हणजे काय की या देशात संघाची सत्ता आहे, भाजप आहे त्याचं दाखवलं जाणारं संसदेपुरतं, विधिमंडळापुरतंच रूप आहे. त्यामुळं त्याचा खरं रूप हे संघ आहे आणि संघाची विचारधारा मानणारे स्वयंसेवक सत्तेत बसलेत. संघाला लोकशाहीच मान्य नाही, संघाला धर्मनिरपेक्षता मान्य नाही, संघाला स्त्रियांचं स्वातंत्र्य मान्य नाही. संघाची लोक आजही वामनाला पाताळात, बळीराजाला वामन पाताळात घालतोय हे आदर्श मानणारे नितीन गडकरी साहेब संघाचे आहेत ना. त्यामुळे संघाची सत्ता आहे हे आम्ही ओळखलं 14ला. देशाला ओळखायला थोडा वेळ लागला, पण आता लक्षात आलं की संघाची सत्ता आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या यश अपयशाचं श्रेय हे संघाकडे जातं. संघ त्याच्यापासून लांब पडू शकत नाही. आणि संघाचे स्वयंसेवक जर अमित शहा साहेब, नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर प्रश्न संघालाच विचारले पाहिजे. तुम्ही सत्ता आली की संघ स्वयंसेवक पेढे वाटणार, सत्ता आली की संघ स्वयंसेवक प्रभात फेरी काढणार, संघ स्वयंसेवकांच्या नागपूरच्या मुख्यालयामध्ये फडणवीस साहेब असतील, मोदी साहेब असतील जाऊन रिपोर्टिंग करणार. पण अल्पसंख्याकांना, दलितांना, आदिवासींना, शेतकऱ्यांना, महिलांवर भाजपा अत्याचार करायली, भाजपाचे लोक अत्याचार करायली की संघाला विचारायचं नाही? वा रे वा, श्रेयाचे धनी तुम्ही आणि अपश्रेय आले की न रोवा कुंज रोवा म्हणून तुम्ही नागपूरच्या रेशीमबागेमध्ये लपून बसणार. आमच्या डॉक्टर संपदा मुंडेचा खून समजतो आम्ही. तुमचे संघ स्वयंसेवक असलेले रणजित सिंग निंबाळकर संचलनामध्ये असतात ना सहभागी. त्यांच्यावर ज्यावेळेस संपदा मुंडेच्या हत्येमध्ये आरोप होतो त्यावेळेस दुसऱ्या दिवशी
दुसरेच तुमचे स्वयंसेवक देवेंद्र फडणवीस साहेब तिथे जाऊन क्लीन चिट देतात. तुमच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी होते ना धनंजय मुंडे एकेकाळी, हो दिला ना राजीनामा एका हत्येमध्ये. नितेश राणे तुमचे सर आता संचलनामध्ये काळी टोपी पांढरा शर्ट खाकी चड्डी घालून उभा राहिले ना, ते ज्यावेळेस मस्जिदीमध्ये जाऊन आम्ही मारू असं म्हणतात त्यावेळेस संघाला विचारायचं नाही. मी गोपीचंद पडळकर साहेब जे भारतीय जनता पक्षाला संघाला शिव्या घालत होते ते या संचलनामध्ये असतात ना. त्यामुळे या देशामध्ये भारतीय जनता पक्ष जिथं जिथं अन्याय अत्याचार करतोय, त्यांची लोक जिथं जिथं भ्रष्टाचार करतात तिथं तिथं संघाला प्रश्न विचारावा लागणार आहे. अशोक चव्हाण साहेबांनी फुलं उधळलेली संघाला चालली ना. राणा जगजितसिंग पाटील आमच्या तुळजापूरचे, त्यांचा चिरंजीव संघाच्या शाखेमध्ये गेलेला तुम्ही स्वीकारला ना. मग जर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीमधून आलेली लोक स्वीकारताय तर भारतीय जनता पक्षामध्ये ते आल्यानंतर जे घाण करून ठेवतायत किंवा घाण केली असे तुमचे आरोप होते ते तुम्हाला कसं अलिप्त राहता येईल. त्यामुळे आम्ही ठाम आहे की या देशावर संघाची सत्ता आहे, ती डिक्टेटरशिप आहे. एक चालकानुवर्तित्व ही संघाची ओळख होती आणि आहे, तीच ओळख आता प्रत्यक्षात राबवतायत. म्हणून आम्ही म्हणतो की मनुवाद आणायचा का संविधानवाद आणायचा. तर मनुवादाची बाजू घेणारे संघाचे किती स्वयंसेवक संसदेत बसलेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणताय आता, पण लोकशाही मार्गानं भारतीय जनता पार्टी सत्तेत आला. 145 कोटी लोकसंख्या असलेला आपला हा देश आहे. महाराष्ट्राची 15-16 कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. त्या लोकांना कळत नाही का भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे की संघाची सत्ता आहे. तुम्ही असं कसं म्हणू शकता की बाबा ही संघाची सत्ता आहे, भाजपची नाही आहे. ते लोक वेडे आहेत का? त्या लोकांना मतदारांना कळत नाही का सर? भारतीय जनता पक्ष लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेत आला का? आला ना. 14ला आला ना, 19ला आला ना, 24ला लोकशाहीच्या माध्यमातून आला. असं कसं म्हणू शकता सर? आम्ही ठाम आहोत, दिले ना पुरावे. आम्ही मेलेली माणसं जिवंत दाखवून तुम्ही मतदार याद्यामध्ये नावं घुसडली आणि बोगस मतदान करून घेतलं. आणि जिवंत माणसं जिथं काँग्रेसला लीड आहे अशा महादेवपुरा मतदारसंघातला बेंगलोर मधला विधानसभा असेल, आळंद विधानसभा असेल, गुलबर्ग्यामधला कामठी मतदारसंघ असेल, नागपूर मतदारसंघ देवेंद्रजी फडणवीसचा, माझा तुळजापूर मतदारसंघ आहे, पुण्यामध्ये बघितला, मुंबईमध्ये आता दाखवतोय आम्ही की अस्तित्वातच नसलेली माणसं तुम्ही नोंदवली ना, मतदान करून घेतलं आणि ते उघडं पडेल म्हणून चंदीगड हायकोर्टाने निर्णय दिला ना तुम्हाला की सीसीटीव्ही फुटेज द्या म्हणून. तुम्ही तो कायदाच बदलला. या देशाचा निवडणुकीचा जो मुख्य आयुक्त आहे, मुख्य निवडणूक आयुक्त, ते नेमण्याच्या कमिटीमध्ये अगोदर कोण कोण होतं? पंतप्रधान होते, हो, सरन्यायाधीश होते आणि विरोधी पक्षनेता. बरोबर. बदलला तुम्ही नियम. तुम्ही सरन्यायाधीशाला काढून टाकलं आणि तिथं तुम्ही एक कॅबिनेट मिनिस्टर घेतला तुमच्याच सरकारमधला. आता कोण कोण आहे त्याच्यात? पंतप्रधान स्वतः, एक कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता. विरोधी पक्षनेता राहुल गांधी जे आहेतच, एकच आहेत. 2 वर्षाची एक करून टाकतात नेमणूक. सरन्यायाधीश या देशाचे निपक्षपाती आहेत असं तुमचा विश्वास नव्हता का? सरन्यायाधीशांना निवडणूक आयुक्त नेमण्याच्या कमिटीमधून काढायचं कारण काय? चंदीगड हायकोर्टानं निर्णय दिल्यानंतरही व्हिडिओ फुटेज निवडणूक प्रक्रियेचे द्यायचं अडचण काय? आणि मतदार यादीमध्ये आळंदमध्ये आम्ही माणसं उभा केली की ही माणसं जिवंत आहेत, त्यांनी मतदार यादीतून नाव काढा म्हणलं नाही तरी तुम्ही त्यांची नावं काढली. बोगस मतदान करून घेताय. काँग्रेसचे वोटर जे आहेत त्यांची नावं काढताय तुम्ही. बिहारमध्ये SIR करताय तुम्ही आणि आधार पुरावा मानणार नाही म्हणताय. 95 लाख मतदार वगळले निवडणूक आयोगानं आणि न्यायालयाला सांगितलं आम्ही का वगळले सांगणार नाही. हुकुमशाही ह्याला वेगळी काय म्हणायचं की तुम्ही मतदार यादीमध्ये जर एखाद्या माणसाचं नाव वगळताय तर तुम्हाला सांगावं लागेल तो मेलाय, तो गाव सोडून गेलाय का त्याचं मतदार यादीमधून नाव दुसऱ्या मतदार यादीत गेले, सांगावं लागेल. 95 लाख मताची नावं आम्ही सांगणार नाही असं सुप्रीम कोर्टाला सांगायची हिंमत निवडणूक आयोगाची होते. हुकुमशाही नाही म्हणायचं याला. जिवंत माणसं मेलेली आहेत म्हणून नावं वगळायची, हुकुमशाही नाही म्हणायचं याला. निवडणूक आयोगाच्या कमिटीमध्ये तुम्ही सरन्यायाधीशाला काढताय, हुकुमशाही नाही म्हणायचं. आणि विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले ना, बीजेपीला नाही विचारले आम्ही प्रश्न. मग का बदल एक लिहितात देवेंद्र फडणवीस साहेब? का पुढे येऊन प्रवक्तेपद घेत आहेत? आणि निवडणूक आयुक्तांचं म्हणणं काय? अगोदरच्या 5-6 निवडणूक आयुक्तांनी मीडियाच्या समोर येऊन सांगितलं की आत्ताच्या निवडणूक आयुक्ताचं ज्ञानेश कुमार नाव आहे, त्यांचं वागणं चुकीचं आहे. राहुलजींनी पुरावे दिले, राहुलजींनी आरोप केले, काही त्रुटी आम्ही लक्षात आणून दिल्या, तर तुम्ही धमकी काय दिली राहुलजींना? 7 दिवसाच्या आत माफी मागा किंवा लेखी द्या नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करू. 3 महिने झालं काय कायदेशीर कारवाई केली? लपून बसले ज्ञानेश कुमार. कारण अजून रेशीम बागेतून पंतप्रधान कार्यालयातून आदेश आला नाही. त्यामुळे निवडणुका निपक्ष होणे हा लोकशाहीचा गाभा आहे. त्याच निवडणूक आयोगाला जर तुम्ही भारतीय जनता पक्षाची संघाची शाखा असल्यासारखे वापरणार असाल तर हो, इथं हुकुमशाही आली. आणि हे लोकांना कळते ना, लोक आहेत ना रस्त्यावर.
काँग्रेस पक्ष रस्त्यावर आहे, शिवसेना रस्त्यावर आहे, मनसे रस्त्यावर आहे, RJD लालू प्रसाद यादवांची रस्त्यावर आहे. स्टॅलिननी तिथं सांगितलं ना की आमच्या तामिळनाडूमध्ये आम्ही असं होऊ देणार नाही. ममता बॅनर्जीला तुम्ही बंगालमध्ये मतदार देऊन त्रास देताय ना. त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाहीची मुहूर्तमेढ इथं झालेली आहे आणि ह्याचं साधन भाजप आहे, ह्याची मातृसंस्था RSS आहे. ह्याच्यावर आम्ही ठाम आहोत. त्यांच्यासोबत आमचा संघर्ष सुरू आहे. की तुम्ही आता सांगितलं की बाबा सगळ्यात महत्त्वाचा विरोधी पक्ष असतो की या सगळ्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये, पण राहुलजी गांधी ज्या पद्धतीनं समोर येत आहेत, पण त्या पद्धतीनं त्यांना एवढं सहकार्य मला वाटतं तुमच्या पक्षाकडून मिळत नाही. काँग्रेस पक्ष असतील किंवा मित्र पक्ष असेल, महाराष्ट्रात जर विचार केला तर महाविकास आघाडी असेल, या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघता बरं? नाही बघा, इंडिया आघाडी त्याचं निर्विवादपणे नेतृत्व काँग्रेसकडे आहे. 100 खासदाराचा माझा पक्ष आहे. मोदी साहेब म्हणाले होते काँग्रेस मुक्त भारत करू. 10 वर्ष झाल्यानंतर 100 खासदार निवडून आले. कुणी निवडून दिले? या देशातल्या लोकांनीच विश्वास ठेवला ना. आणि सगळे पक्ष सोबत आले ना. ममता बॅनर्जी आमच्या सोबत आहेत, शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता सोबत आहेत, लालू प्रसाद सोबत आहेत, शरद यादवांची मुलगी आज काँग्रेसमध्ये आहे, नितीश कुमार जे काँग्रेस सोबत आहे असं दाखवत होते आणि ऐन वेळेला संधी साधूपणा करून बीजेपीकडे गेले. त्यांचा जर अपवाद वगळला तर इंडिया आघाडीमध्ये देशभरामध्ये शिवसेनेसारखा पक्ष आमच्या सोबत आहे. आदित्य ठाकरे साहेबांनी वोट चोरी समोर मांडली ना. राहुलजींच्याच मार्गावर गेले ना ते. राज ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते, राज ठाकरे साहेब आज मुंबईमध्ये बोगस मतदान दाखवतायत. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये बोगस मतदानाची नोंदणी होते, त्यांच्या घरी बोगस मतदान दाखवलं जातं. एका एका घरात 200-200 मतदार, घर बंद आहे ना. शिवसेना सोबत, मनसे सोबत आहे. देशभर राहुलजींनी मांडलेल्या मुद्द्याला प्रतिसाद भेटतोय. राहुलजी गांधी या देशातल्या विरोधी लोकांचा आवाज आहे, ज्याचं कुणीच ऐकत नाही. त्याचा आवाज मध्ये राहुलजी आहेत. मग ते संसदेत आहेत, ते रस्त्यावर आहेत, ते रेल्वे स्टेशनवर जाऊन कुलीचा आवाज ऐकतात, त्या दिल्लीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या तिथे जाऊन मुलांचा आवाज ऐकतात, भाजी मंडईमध्ये जाऊन ऐकतात, चर्मकाराचा आवाज ऐकतात, सुतार कार्पेंटर त्यांचा आवाज ऐकतात, सगळ्यांचा आवाज ऐकतात. ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी सरकार नेमून दिले ते अदानी आणि अंबानीचे आवाज ऐकतायत. ते कर्जमाफी त्यांची करतायत. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, आदिवासी दलितांच्या सोबत आहोत, आम्ही पीडित स्त्रियांच्या सोबत आम्ही आहोत. मन की बात ऐकता का तुम्ही? मला तितका वेळ नाही. इतके जनतेचे प्रश्न आहेत. भारत देशाचे पंतप्रधान जे मन की बात मधून लोकांशी संवाद साधतात, वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधतात, त्यांच्या भागात जातात, सफाई कामगारांशी संवाद साधतात, त्यांच्यासोबत बसतात, त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, विविध ज्यावेळेस परदेश दौरे असतात तिथल्या भारतीय लोकांशी ते संवाद साधत असतात, कलाकारांसोबत संवाद असतात, आपल्या आर्मीसोबत ते संवाद साधतात. या सगळ्या लोकांसोबत ते संवाद साधत असतात. एक पंतप्रधान म्हणून ते त्यांच्या पद्धतीने ते काम करतायत, लोकांचे प्रश्न ते जाणून घेत आहेत. तरी सुद्धा तुम्ही असं म्हणताय की मोदींजी ऐकत नाहीयेत किंवा बोलत नाहीयेत किंवा काम करत नाहीयेत, असंच बोलताय ना तुम्ही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात, पण ते करतायत ना. ते करतायत, हे दाखवतायत आणि ते यशस्वीपणे दाखवतायत. तुम्ही सांगितलं सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतायत, सैनिकांना संवाद साधतायत, बरोबर बरोबर. मग का बरं अग्निवीर योजना आणली? एखादा सैनिक देशासाठी सेवा करतोय, कर्तव्य बजावतोय, त्याला पेन्शन नाही देणार तुम्ही? त्याला गोळी लागून त्या शहीद झाला तर त्याला शहीदाचा दर्जा नाही देणार तुम्ही? त्याला लाईफ टाईम त्याची सिक्युरिटी नाही देणार तुम्ही? त्याला 10 वर्षाची नोकरी, त्याच्यानंतर काय करायचं त्यानं? या देशाचा सैनिक जो सीमेवर आपल्या छातीचा कोट करून उभा राहतो, त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरणार? झालं होतं 70 वर्षात असं कधी? मग का तुमच्या त्या सैनिकाशी संवाद साधण्याला दिवाळीमधल्या अर्थ आहे? तुम्ही आमच्या लाखो अग्निवीरांना जर न्याय देऊ शकत नसाल तर. तुम्ही सांगितलं ते शेतकऱ्यांना जाऊन बोलतायत. हो, बोलता ना तुम्ही, शेतकऱ्यांना जाऊन बोलता. पण मग शेतकरी ज्यावेळेस दिल्लीत तुम्हाला बोलायला आले त्यावेळेस त्यांना नक्षलवादी कोण म्हणलं? त्यावेळेस रस्त्यावर खेळे कुणी ठोकले? त्यावेळेस त्यांना गोळ्या झाडायची प्लॅनिंग कुणी केली? मारले ना शेतकरी तुम्ही गोळ्या झाडून, पाण्याचे फवारे मारले, बुलेट मारल्या तुम्ही त्यांना, गेले ना जीव शेतकऱ्यांचे. तुम्हालाच बोला येत होते ना. या देशातला शेतकरी दिल्लीमध्ये सरकारसोबत 3 काळे कायदे रद्द करा म्हणून येत असेल, पंतप्रधानाला घाबरायचं काय कारण होतं? तुम्ही नेता आहात ना, पंतप्रधान आहात ना. पंजाबमधून तुम्ही पळून का आले? शेतकरी निवेदन द्यायला येत होते तर तुम्ही पळून आले, मला शेतकरी मारणार आहेत म्हणाले. हे तुमचं शेतकऱ्यांवरचं प्रेम. पण ह्या लोकांनी तुम्ही सांगितलं की महिला मुलींना बोलतात म्हणून, तुम्ही आमच्या ऑलिम्पिक महिलांचं काय ऐकून घेतलं नाही? ब्रिजभूषण सिंग ज्यानं बलात्कार केल्याचे आरोप झाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाक कापलं गेलं, क्लीन चिट दिली ना आपल्या मुलींनी. कोण? पंतप्रधान. जसं महाराष्ट्रामध्ये क्लीन चिट त्या निंबाळकरांना देवेंद्र फडणवीस साहेब देत आहेत,
जशी क्लीन चिट आपल्या पुण्यामध्ये मुरली मोहोळांना फडणवीस साहेबांनी दिली, तशी क्लीन चिट त्या ब्रिजभूषण सिंगला नरेंद्र मोदी साहेबांनी दिली. चालू आहे ना खटला कोर्टात. कुलदीप सिंग सेंगर कुण्या पक्षाचा होता, ब्रिजभूषण सिंग कुण्या पक्षाचा आहे, धनंजय मुंडे कोणासोबत सत्तेत होते, आता हा निंबाळकर फलटणचे कोणासोबत आहेत. त्यामुळे महिला मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना क्लीन चिट द्यायची, भ्रष्टाचार करणाऱ्याला क्लीन चिट द्यायची. तुम्ही न्यायालय आहात, तुम्ही चौकशी केली, खटला तुमच्या समोर चालला. त्यामुळे तुम्ही जे संवाद साधायचं नाटक करताय तो एकतर्फी संवाद आहे, तो आत्ममग्न माणसाचा संवाद आहे. हिंमत आहे तर जा ना प्रेसला सामोरे. 11 वर्ष झाले. 56 इंची छाती म्हणलो ना आम्ही. मनमोहन सिंग साहेबांची 56 इंची छाती नक्कीच नव्हती. 200 पेक्षा जास्त प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. एकही असा दुसऱ्या देशामध्ये असा एकही दौरा झाला नाही मनमोहन सिंग साहेबाचा ज्यावेळेस ते पत्रकारांना सोबत घेऊन गेले नाही. वापस आल्यानंतर पण पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. संसदेचं अधिवेशन चालू व्हायच्या अगोदर मनमोहन सिंग साहेब निर्भीडपणे पत्रकारांना सामोरे जायचे. अधिवेशन संपल्यानंतर पत्रकारांना सामोरे जायचं. नवं एखादं बिल आणताना पत्रकारांना सामोरे गेलो आम्ही. तुम्हाला 11 वर्षात पत्रकारांना बोलावं वाटलं नाही? तुम्ही कोणाला इंटरव्ह्यू देताय? अक्षय कुमारला. आणि तो तुम्हाला काय विचारतो? आंबा कापून खाता का चोकून खाता? हा तुमचा संवाद देतात ना, बऱ्याचशा माध्यमांना दिलेत ना त्यांनी. प्रेस कॉन्फरन्सला अडचण काय? माध्यमांना, संपादकांना 2-3 तुमच्या लाडक्या बोलवून देताय, ज्यांना तुम्ही खासदार करताय नंतर, ज्यांना गोदी मीडिया म्हणून आम्ही ओळखतो. त्याच्यापेक्षा राहुलजींनी जसं वोट चोरीच्या मुद्द्यावर 600 पत्रकारांना सामोरे गेले 2 वेळा. तुम्ही का जात नाही? घाबरता पत्रकारांना? अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य नाही तुम्हाला? प्रेसचं फ्रीडम तुम्हाला मान्य नाही? लोकशाहीचा चौथा स्तंभ माध्यम मान्य नाही? घ्या ना प्रेस. प्रेसमध्ये प्रश्न उत्तर होतात. प्रेसमध्ये तुम्हाला क्रॉस केलं जाऊ शकतं. आणि मोदी साहेबाला क्रॉस केलेला आवडत नाही, प्रश्न उत्तर आवडत नाही. आंबा चोकून खाता का कापून खाता असे स्क्रिप्टेड इंटरव्ह्यू आणि PR एजन्सीची मन की बात. मन की बातची मजा सांगतो तुम्हाला. तुम्ही मला म्हणले ना मन की बात ऐकली का? ऐकली ना 1-2 वेळा. एका मन की बात मध्ये नरेंद्र मोदी साहेब असं म्हणाले की महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन मार्टिन ल्युथर किंग, साऊथ आफ्रिकेचे नेल्सन मंडेला ह्यांनी प्रेरणा घेतली आणि क्रांती केली. आंग सांग सुकीचं नाव घेतलं एका इंटरव्ह्यू मन की बात मध्ये. नंतर 4 वर्षानं 4-4.5 वर्षानं तेच नरेंद्र मोदी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले की रिचर्ड्स अटेनबरोचा सिनेमा यायच्या अगोदर गांधीजींना कोणीच ओळखत नव्हतं म्हणे. 4 वर्षापूर्वी मन की बात मध्ये तुम्ही असं म्हणताय की मार्टिन ल्युथर किंगनं अमेरिकेत गांधीजीपासून प्रेरणा घेऊन क्रांती केली. आणि नंतर 4 वर्षानं तुम्ही असं म्हणताय की रिचर्ड्स अटेनबरोचा सिनेमा यायच्या अगोदर गांधीला कोण ओळखतच नव्हतं. आता कसं करायचं या मन की बातचं? काय खरं आहे? आज 4 वर्षापूर्वी बोललेलं तुम्ही खरं आहे का 4 वर्षापूर्वी तुम्ही बोललेलं खरं आहे? मोदीजींना सुद्धा माहीत नसतं मन की बात मध्ये आपण काय बोलतोय. चुकीचे संदर्भ, खोट्या घटना, आत्ममग्नता आणि एकतर्फी संवाद ह्याला कम्युनिकेशन म्हणत नाहीत. कम्युनिकेशन 2 वे असलं पाहिजे. या ना तुम्ही शेतकऱ्यांकडे. त्यांचे अनुयायी तेच करतायत. काल नागपूरमध्ये गेले का देवेंद्र फडणवीस साहेब? काय म्हणाले? मुंबईला या. बीडमध्ये हत्या झाली देशमुखांची आमच्या. गेले का देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या घरच्यांना भेटायला? देशमुखांच्या कुटुंबियांना मुंबईला बोलावलं. सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांनी मर्डर केला पोलीस ठाण्यामध्ये. गेले का त्यांच्या आईच्या अश्रू पुसायला फडणवीस साहेब? नाही गेले. आता आमची संपदा मुंडे जीवानिशी गेली. गेले का तिच्या घरी फडणवीस साहेब? नाही गेले. अखलाकच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले का? नाही गेले. हाथरसमध्ये आमची दलित भगिनी जाळून मारली. आधी बलात्कार केला, नंतर तिच्या घरच्यांच्या परमिशन शिवाय तिला जाळून टाकलं पोलिसांनी. गेले मोदी साहेब अश्रू पुसायला? मणिपूर अख्खं जळालं. आमच्या आदिवासी महिलांची नग्न धिंड काढली. 3,500 लोकांचे खून झाले. लहान मुलं जाळली गेली. बलात्कार झाले. किती दिवसानं गेले मोदी साहेब? 2.5 वर्षानं. त्यामुळं दुःखितांना, पीडितांना, आश्रय नसलेल्यांना, ज्यांच्यावर संकट आहे त्यांना नाही बोलायचं. पण अंबानीच्या लग्नात मात्र 2 दिवस जातील. तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना बोलतील. हिरो हिरोईनला भेटायला वेळ आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. लोक विसरतात, सांगणं गरजेचं आहे. विराट कोहली, अनुष्का शर्माला मूल झालं. मोदी साहेबांनी ट्विट केलं. आता माझ्या मराठवाडा विदर्भामध्ये सोलापूरमध्ये पूर आला, 108 लोकांचे जीव गेले. एक ट्विट दाखवा. प्रतिक्रिया दिल्या ना. याला पंतप्रधान म्हणतात? सेलिब्रिटींच्या घरी जाता, सेलिब्रिटींसाठी ट्विट करता. का नाही आले मराठवाड्यामध्ये बघायला? व्याप असतो सगळा पंतप्रधान. बरोबर. लोकांचे जीव जाताना सुद्धा तुम्हाला वेळ काढता येत नाही. ह्याला व्याप म्हणत नाहीत.
ह्याला निष्काळजीपणा म्हणतात. त्यांचे अनुयायी आहेतच की. देवेंद्र आलं? फडणवीस साहेब आलेत ना. का पंतप्रधानांनी येऊ नये? मनमोहन सिंग साहेब 2006 आले नव्हते नांदेडमध्ये पूर आला त्यावेळेस? मग तुम्ही मुंबईत येऊन गेले ना. नरेंद्र मोदी साहेब नवी मुंबईमध्ये विमानतळाच्या उद्घाटनाला आले, त्यावेळेस माझा मराठवाडा वाहून जात होता. अश्रू पुसू शकले असते नाही येऊन, पंतप्रधान आहात म्हणून. अमित शहा साहेब डिझास्टर मॅनेजमेंटची जी नॅशनलची कमिटी आहे तिचे चेअरमन आहेत. 2 वेळा येऊन गेले मुंबईमध्ये. अतिवृष्टी सुरू असताना 2 वेळा मुंबईत येऊन गेले, पण नाही आले मराठवाड्यामध्ये, नाही आले सोलापूरमध्ये, नाही आले विदर्भामध्ये. आणि ज्यावेळेस निवडणुका लागू द्या तेव्हा नसतो व्याप. 25 सभा झाल्या ना अमित शहा साहेबांच्या मराठवाड्यामध्ये. नरेंद्र मोदी साहेबांच्या 12-13 सभा झाल्या ना. मतं मागायला वेळ मिळतो, व्याप नसतो. त्यावेळेस मराठवाडा आठवतो, शेतकरी आठवतो. केली ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी, महायुतीच्या सरकारने मराठवाड्यासाठी अतिवृष्टी करत 31,000 कोटीची घोषणा केली आणि त्याची मदत पण शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळाली ना. बरोबर बरोबर. 31,000 कोटीची घोषणा केली, हे तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. मी पण त्याला अनुमोदन परत देतो. काल परवा आणखीन 10,000 कोटी का आणखीन 31,000 कोटी अजून पोचले नव्हते म्हणून 10,000 कोटीचे आकडे सांगताय. 31,000 कोटीचं पॅकेज फडणवीस साहेबांनी सांगितलं. हो. त्याच्यामध्ये 10,500 कोटी रुपये हे रोजगार हमी योजनेच्या नावानं जोडले. रोजगार हमी योजनेचा निधी मागच्या 3 अर्थसंकल्पामध्ये तुम्ही कमी करताय. रोजगार हमी योजनेची मंजुरी, त्याची कामं आणि त्याचं अंतिम बिल येणं ह्याला 3 वर्ष लागतात. देत नाही तुम्ही. आणि त्याच्या नावावर 10,000 कोटी, 31,000 कोटी मधले रोजगार हमी योजनेचे पैसे वजा करा. नंतर तुम्ही जे पैसे सांगितले ते पैसे तुम्ही पंतप्रधान पीक विमा योजनेचे सांगितले. तुमचा काय संबंध आहे सरकारचा त्या पीक विम्याशी? खाजगी पीक विमा कंपन्यांना आम्ही प्रीमियम भरतो, त्याच्यातून येणारी मदत ती पण नंतर ते पंचनामे करणार, त्याचे ट्रिगर यांनी बदलले, ते कधी पीक विमा आम्हाला नीट देत नाहीत. ते अंदाजे 7,500-8,000 कोटी रुपये येतील असा जावाई शोध फडणवीस साहेबांनी लावला आणि ते 8,000 कोटी ते लावले. 31,000 कोटीमध्ये 10,000-10,500 कोटी रोजगार हमी योजनेचे तुम्ही सांगितले. तुम्ही मागच्या 3 वर्षाचे रोजगार हमी योजनेचे पैसे अजून दिले नाहीत आणि तुम्ही आता दे ना. रोजगार हमी योजनेची कामं ही मजुरावर करायची कामं असतात. माझं शेत खरवडून गेलं, माझी विहीर गाळानं बदली तर मजुरावर उपसायची आम्ही ती. त्याला यंत्र लागतात. यंत्र आली की रोजगार हमी योजना देत नाही तुम्हाला पैसे. त्यामुळे ते 10,500 कोटीतला रुपया मिळणार नाही. मिळाला तर आम्हाला सांगा. शेत खरवडून गेलेल्या माणसाला त्याचं शेत उभा करण्यासाठी कुठले मजूर? विहिरीतला गाळ काढायला मजूर एक माणूस लावायचा. पण दिवाळीच्या अगोदर खात्यात पैसे आले ना. बरोबर. शेतकऱ्यांच्या 5,000 रुपये, काही शेतकऱ्यांच्या 8,000 रुपये जमा झाले ना. जर 31,000 कोटी रुपयाचा आकडा सांगताना तुम्ही आम्ही दिवाळीपर्यंत पैसे देऊ असं सांगितलं होतं. किती पैसे आले? मंगळवारी कॅबिनेट झाली 3 दिवसापूर्वी. त्या कॅबिनेटमध्ये मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील त्यांनी मुख्यमंत्र्याला जाब विचारला की दिवाळीमध्ये पैसे आले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी काय करावं? मुख्य सचिवाला राजीव कुमार मीना त्यांना जाब विचारला का गेले नाहीत. राजीव कुमार मीनानी काय कारण सांगितलं? सुशासन सांगतात नाही बीजेपी वाले, फडणवीस साहेबांची प्रशासनावर लय पकड आहे वगैरे सांगतात ना. काय सांगितलं सचिवांनी? कलेक्टर सुट्टीला गेलते म्हणून पैसे गेले नाहीत. आंधळं दळतंय कुत्रे पीठ खाते याला म्हणायचं. 31,000 कोटीचा आकडा सांगितला, बातम्या छापल्या, PR केला, सोशल मीडियावर देवाभाऊ म्हणून कॅम्पेनिंग चालवली आणि 8,000 कोटी रुपये दिले. नुकसान कितीच होतं माहित आहे? महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेने केलेले पंचनामे 80,000 कोटीचे होते. 80,000 कोटीच्या नुकसानीला तुम्ही 31,000 कोटी सांगताय आणि त्यातले 8,000 कोटी रुपये फक्त दिवाळीत देताय. मग तुम्ही माफी मागा महाराष्ट्राची की दिवाळीत मी पैसे देऊ शकलो नाही. एका शेतकऱ्याचं 1 हेक्टर सोयाबीन वाहून गेलं तर त्याचं कमीत कमी 1.5 ते 2 लाखाचं नुकसान आहे. एक दुभतं जनावर वाहून गेलेलं असेल तर त्याचं लाखभर रुपयाचं नुकसान आहे. त्याला तुम्ही 8,000च्या टिकल्या देताय. त्या पण किती शेतकऱ्याच्या अकाउंटवर आल्या? 5 रुपये, 9 रुपये, 14 रुपये, 20 रुपये. वाशिम मध्ये, नांदेडमध्ये अशी शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे आले. अक्षरशः ही काळी दिवाळी होती. त्याला कारण फडणवीस साहेब होते. पाऊस काय फडणवीस साहेबांनी पाडला नाही, पण पाऊस पाडून ज्यावेळेस अतिवृष्टीनं शेतं वाहून जातात, पीक वाहून जातं, जनावरं वाहून जातात, लोक वाहून जातात, घरं पडतात, त्यावेळेस उभा राहणं शेतकऱ्याच्या मागं याचा कायदा आहे आणि तो काँग्रेसनं केलेला आहे. मला अभिमान आहे. 2005ला मदत पुनर्वसनचा कायदा शरद पवार साहेब होते, मनमोहन सिंग साहेब होते, आम्ही केलेला आहे. त्या कायद्यानं SDRF आणि NDRF यांच्या अकाउंटवर पैसे ठेवणं बंधनकारक आहे. त्या पैशाला हात लावता येत नाही. आणि असं काही संकट आले की ते पैसे द्यायचे असतात. त्याच्यातले 4-4.5 कोटी रुपये आणि या राज्य सरकारनं 4-4.5 कोटी रुपये असं 8,000 कोटी रुपये दिले आम्हाला. आणि आता पुढे 15 दिवसामध्ये 11,000 कोटी रुपये देऊ. लबाडा घरचं आवतन आल्याशिवाय काय खरं आहे? आणि बघा जाहिरातीला किती खर्च केले. माझ्या तुळजापूरमध्ये विधानसभेमध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये बस स्टँडला मोठे मोठे बॅनर आहेत बीजेपी वाल्याचे. जळगावला गेलो मोठे बॅनर आहेत. संभाजीनगरला बॅनर आहेत. 8,500 रुपये हेक्टरी, 3 हेक्टर पर्यंत मदत देणार. किती झाले? 25,000 रुपये तर इथंच होतात. आणि 10,000 रुपये बिल आम्ही देणार एका शेतकऱ्याला.
असे 35,000 रुपये देणार असे बॅनर निर्लज्ज भाजपवाल्यांनी आजही लावलेले आहेत आणि देताय किती 8,000. सर, तुम्ही सातत्यानं देवेंद्र फडणवीस जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर टीका करताय, पण एक गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे एक शांत संयमी असलेलं अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखलं जातं. 2014 ते 2019च्या काळात ते मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी पहिली शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली. देवेंद्र फडणवीस म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार एक मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघतो. तर एक विकासाचा दृष्टिकोन असलेला, आता आपण शेतींच्या बाबतीत विचार करतो, त्यात देवेंद्र फडणवीसांनी जो मराठवाडा दुष्काळयुक्त होता त्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी काम केलं. जलयुक्त शिवार अभियान राबवली, शेततळे दिले, विहिरी दिल्या, गाळ काढण्यासाठी निधी दिला, मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी एक योजना मंजूर करतायत, नदीजोड प्रकल्पावर ते काम करतायत. हे शेतकऱ्यांसाठीच करतात ना, तरी देखील काँग्रेसला एवढा संताप का? आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तुमचे हर्षवर्धन सपकाळ साहेब त्यांनी औरंगजेबाची उपमा देवेंद्र फडणवीसांना देणं, एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या माणसावर एवढं आक्षेप घेणं किंवा अशा पद्धतीत बोलणं हे तुम्हाला योग्य वाटतं का? तुम्ही एकाच ह्याच्यामध्ये 3 प्रश्न विचारले मला. त्यातला पहिला प्रश्न, देवेंद्र फडणवीस जी सुसंस्कृत आहेत, सोज्वळ आहेत, शांत आहेत वगैरे वगैरे म्हणलं, तसं ते बिलकुल नाही आहेत. जबाबदारीनं सांगतो, या देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगाला मतदार याद्यामधील काही त्रुट्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन जगासमोर मांडल्या, मीडियासमोर मांडल्या. त्याला निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही. निवडणूक आयोग आमच्या संग वितंडवाद घालतोय. आम्ही वस्तुनिष्ठ दिली, मतदार यादी निवडणूक आयोगाने दिलेली, त्याच्यामधल्या त्रुटी आम्ही दाखवल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले माहित आहे? राहुल गांधी यांच्या डोक्याची चीप सटकली. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री देशाच्या विरोधी पक्षनेत्याबद्दल असं विधान वापरणं याला सुसंस्कृत म्हणता तुम्ही? आत्ता परवा मुंबईमध्ये आमदार आदित्यजी ठाकरे यांनी लाईव्ह दाखवलं की मतदार याद्यांमध्ये कसा घोळ आहे. अधिकार नाही का आम्हाला दाखवायचा? आहे ना अधिकार. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांची काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्राचा पप्पू होण्याची घाई लागली म्हणजे आदित्य ठाकरेंना. याला सुसंस्कृत नेता म्हणता तुम्ही? सगळ्याला सोबत घेऊन चालतात. सुसंस्कृत नेता कोणाला सोबत घेऊन चालत असतो? यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाजूला कोण होतं? विनायकरावजी पाटील आमच्या वैजापूरचे, रत्नापा अण्णा कुंभार, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, अशी माणसं होती ना यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाजूला. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींसारखा विद्वान पंडित होता ना यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बाजूला. गदी माडगुळकर साहेब होते ना यशवंतराव चव्हाणच्या. याला सुसंस्कृत नेता म्हणतात. फडणवीस साहेबांच्या बाजूला कोण आहे? चित्रा वाघ, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, हिरणजित निंबाळकर, जैन बौद्धिंग खाणारे मुरली मोहोळ. ह्याला सुसंस्कृत नेता म्हणता? यांना घेऊन हिंडणाऱ्यांना. विकासाचं राजकारण करतात, सगळ्याला सोबत घेऊन जातात. किती मोठा विकास आहे. 70,000 कोटी रुपयाची गाडीभर पुरावे नागपूर अधिवेशनात घेऊन गेले होते. त्यांच्या हातात तुम्ही आता राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. काय नेतृत्व आहे फडणवीस साहेबांचं? 70,000 कोटीचा घोटाळा विसरून गेले. सुसंस्कृत नेता म्हणायचं? तुम्ही त्यावेळेस तर महाराष्ट्राला फसवलं, खोटे आरोप केले असं सांगा, किंवा आता तरी तुम्ही चोरांना सोबत घेताय हे मान्य करा, मग आम्ही तुम्हाला सुसंस्कृत म्हणू. तुम्ही चोर कसं म्हणताय सर? त्यांनी म्हणले, आम्ही नाही म्हणलो. हे जे लोक आहेत, तुम्ही आता जे काही राजकीय लोकांची नाव अशोक चव्हाण साहेबांना आम्ही चोर म्हणालो नाही. छगन भुजबळ साहेबांना आम्ही चोर म्हणालो नाही. अजित दादांना आम्ही चोर म्हणालो नाही. अशोक चव्हाण साहेबांनी आदर्श घोटाळा करून शहीदाच्या टाळूवरचं लोणी खाल्लं असं फडणवीस साहेब म्हणाले. छगन भुजबळ साहेबांची जागा तुरुंगामध्ये आहे असं छगन भुजबळ साहेबांबद्दल फडणवीस साहेब म्हणाले. 70,000 कोटीचा घोटाळा केला आम्ही नाही म्हणालो अजितदादांना, फडणवीस साहेब म्हणाले. तर फडणवीस साहेब ज्यांना चोर म्हणतायत, ज्यांना देशद्रोही म्हणतायत, सुधाकर बडगुजरला घेतलं पक्षात. ज्या सुधाकर बडगुजरचे सलीम कुत्ता सोबत संबंध आहेत असं सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी, आणि SIT बसवली होती. काय झालं SITचं? सोबत घेताय असल्या माणसांना. त्यामुळे तुम्ही जे बोलताय फडणवीस साहेब जे बोलतायत त्याच्या नेमकं उलट वागतायत. त्यांना सुसंस्कृत म्हणताय तुम्ही. अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेसमध्येच होते. असू दे की, होतेच पक्षात होते ना. होते, आमचे मुख्यमंत्री होते. हो, त्यांचे वडील आमचे गृहमंत्री होते. मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामधले नावाजलेलं नेतृत्व होतं. त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र फडणवीस साहेबांनी काय केलं? मग त्यांना भाजपमध्ये जायची का वेळ आली? त्यांना भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही खोटे आरोप केले, काँग्रेस भीती दाखवली नाही का त्यांना? आम्ही तर लढाच म्हणतोय ना, आम्ही लढतोय ना. अख्खा काँग्रेस पक्ष बीजेपीच्या गळाला नाही लागला. जे घाबरतायत ते लागले. एखादे सत्यजित तांबे असतात, एखादे अशोक चव्हाण असतात. आम्ही लढतोय ना, बियाची कणसं आहोत ना आम्ही इकडं.
कितीतरी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत गेलेत की. जातील. परवाच उदाहरण घ्या, सोलापूरमध्ये गेलेच ना. जातील, हम्म. अजूनही जातील. मी शेतकऱ्याचा शेतमजुराचा मुलगा आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आम्ही ज्वारी काढतो त्यावेळेस त्याचे 2 भाग असतात. ती निम्मी ज्वारी असते ती भरडून खायची, ती चक्की पिशी मध्ये जाते, पिसिंग मध्ये त्याचं पीठ होतं, अन्न होतं, आणि त्याचं काय होतं ते होतं. पण काही कणस गोठ्याला नंतर बांधून ठेवलेले असतात पेरणी करण्यासाठी, पुढचं पीक कापण्यासाठी. आम्ही बियाची कणसात, आम्ही नाही भरडून खायचे कणस. जे भरडून खायचं असतील ते जातील 4 चौकड. सत्तेमध्ये राहून ज्यांना सत्तेचा लाभच पदरात पाडून घ्यायची सवय आहे आणि सत्ताच राबवणं आपल्या रक्तात आहे असा ज्यांना विश्वास होता, त्यांना जिंदाबाद मुर्दाबादची घोषणा द्यायला येत नाही. लाट्या काट्या पोलिसाच्या खायची भीती वाटते. तुरुंगात जायची तर भीती सगळ्यांनाच वाटते. गांधीजी तुरुंगात गेले, सरदार वल्लभभाई पटेल आज त्यांची जयंती आहे तुरुंगात गेले, महात्मा गांधींनी 11 वर्ष तुरुंगात काढली, विनोबा भावे तुरुंगात गेलेले होते, वसंतदादा पाटील तुरुंगात गेलेले होते, शंकरराव चव्हाण साहेब तुरुंगात गेलेले होते, गोळ्या खाल्लेल्या होत्या रजाकारांच्या निजामाच्या. त्यामुळे लढणारा वारसा आम्हाला आहे ना, पळणाऱ्यांचा वारसा. लढायचं का तुम्ही? लढलंच पाहिजे. लढलं. 150 वर्ष लढले ना आपली लोक इंग्रजाच्या विरोधात. 150 वर्ष इंग्रजाच्या विरोधात आपली लोक लढली. आणि सत्ता आल्यावर काँग्रेसने सत्ता पण बघितली आणि संघर्ष पण बघितला. त्यामुळे काँग्रेस म्हणजे फक्त सत्तेचा पक्ष नाही, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लढली ना इंग्रजाच्या विरोधात. आताही आम्ही लढतोय बीजेपीच्या विरोधात. आणि काय धोरणात फरक आहे इंग्रजांच्या आणि बीजेपीच्या? नाही, विचार जर केला अशोकराव चव्हाण असतील किंवा घराणेशाहीचा ज्यावेळेस उल्लेख येतो तर हे प्रस्थापित लोकच समोर येतात ना. ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता येते त्यावेळेस हे घराणेशाहीतल्याच लोकांना पदं दिली जातात. तुमच्यासारख्या सामान्य बरेचसे असे काही युवक आहेत जे दलित ह्याच्यामधून येतात, आदिवासी मधून येतात, ओबीसी मधून येतात, मायनॉरिटीज मधून येतात, त्यांना कुठं प्रतिनिधित्व करायची संधी देत नाही ना सत्ता आल्यावरती. आणि ज्यावेळेस सत्ता नसताना तुम्ही समोर येत आहे, बरेचसे लोक समोर येत आहेत, कुठंतरी ह्याचा पण विचार केला पाहिजे ना काँग्रेस पक्षाने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं काँग्रेसला बदनाम करण्यासाठी रचलेले हे षडयंत्र आहे. आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब घराणेशाहीतले. सामान्य कर्नाटक गुलबर्गा जिल्ह्यातले दलिताचं पोरग आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ना. सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, घराणेशाहीतून आलेले होते. त्यांची मुलगी आहेत की हर्षवर्धनजी सपकाळ आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, घराणेशाहीतून आलेत. आमचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या घराणेशाहीतून आलेत, पहिल्या पिढीतला माणूस. रेवंत रेड्डी तेलंगणाचे घराणेशाहीतून आलेत, पहिला याचा मुलगा आहे. मनमोहन सिंग साहेबांची घराणेशाही होती. घराणेशाहीचं कुभांड भाजपानं रचलं आणि भाजपाला त्याचं वावगा आहे का? जर भाजपाला घराणेशाहीचं वावगा असतं तर नारायण राणेचा मुलगा नितेश राणे, विखे पाटलांचा मुलगा, त्यांना लोकसभेची उमेदवारी अहमदनगरला अहिल्यानगरला तुम्हीच दिली ना. पंकजाताई मुंडे तुम्हाला चालतात ना, खडसे साहेबांच्या सून तुम्हाला चालतात ना, तिकडे ज्योतिरादित्य शिंदे घराणेशाहीतून आलेले तुम्हाला चालतात. राहुल गांधी चालत नाहीत का? आमचं साधं म्हणणं आहे की घराणेशाही हे कुभांड तुम्ही रचलेलं आहे. आम्ही काय आमचं घराणेशाही बद्दल असं म्हणणं आहे, काम करेल तो टिकेल, जो करणार नाही तो हरेल ना. बघा ना, गांधी जो काम करणार नाही तो हरेल. इंदिरा, त्यानंतर प्रियंका गांधी, त्याच्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीतून अजितदादा पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, तिकडं जेडीयू राजद मधून लालू प्रसाद यादवांचे चिरंजीव असतील, हे पण घराणेशाहीतूनच पुढे. आमचं तेच म्हणणं आहे की राजकारणामध्ये जे काम करतील, जे संघर्षात उतरतील, लोकात येतील ते टिकतील. भाजपमध्ये करणारे नाहीत ना करत. भाजपमध्ये कुठला घराणेशाहीचा माणूस संघर्ष करतोय? दाखवा नाव. बिलकुल संघर्ष करणं. तो मॅनेज होतो सत्तेला, तो सत्तेच्या वळचणीला जातो, तो लाभधारक व्हायच्या मागे लागलेला आहे. संघर्ष करण्याची नियत असलेली माणसं भाजपात जातच नाहीत. ज्यांना सत्तेच्या वळचणीला बसायचंय असे सगळे तिकडे जात आहेत. आणि काय अमित शहा साहेबांनी त्यांचे जे चिरंजीव आहेत ते का रेल्वे स्टेशनवरून उचलून आणलेले आहेत? त्यांच्याच पोटचे आहेत ना. ती घराणेशाही नाही. बीसीसीआयचा अध्यक्ष व्हायला क्रिकेट खेळलं का कुठल्या आधीच्या संघटनेचे अध्यक्ष होते का? तिथं घराणेशाही चालते. तुम्हाला पंकजाताईला पद देताना घराणेशाही चालते, नितेश राणेला मंत्रीपद देताना घराणेशाही चालते. वा रे वा. कडेगाव पलूस मध्ये संग्राम देशमुख तुम्हाला चालतात, पण आमच्या विश्वजित कदम साहेबाला घराणेशाही म्हणणार. कोल्हापूरमध्ये बंटी पाटील साहेबाला आमच्या घराणेशाही म्हणणार आणि महाडिकांना घराणेशाही म्हणणार नाही तुम्ही. त्यामुळे तुमचं घराणेशाहीचं जे नरेटिव्ह आहे ते नरेटिव्ह तुमचं तकलादू आहे. तुम्ही घराणेशाहीवर बोलायचा अधिकार कधीच गमावलाय. राहुलजी गांधी घराणेशाहीतून आलेले नेते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी नाही, संघर्ष करणारा नेता म्हणून पाठीशी आहे. इंदिराजी पंतप्रधान झाल्या त्या काय जवाहरलाल नेहरू साहेबांची मुलगी म्हणून नाही, स्वातंत्र्य लढ्याचा वारसा होता आणि नंतर देश चालवून दाखवला. आज त्यांची पुण्यतिथी आहे, त्यांना अभिवादन केलं पाहिजे. देशासाठी जीव दिला, राष्ट्रीय एकात्मता टिकवली, चारी मुंड्या चित केलं खलिस्तान्यांना, पाकिस्तानचे 2 तुकडे केले. डोनाल्ड ट्रम्पनं डोळे वाटारले म्हणून सीज फायरचं नाटक नाही केलं. 2 तुकडे केले पाकिस्तानचे, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, सिलिंगचा कायदा केला.
अणु चाचण्या केल्या, म्हणून आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, म्हणून आम्ही त्यांना मानतो. वरुण गांधी पण आहेत ना, मग मानतो का आम्ही त्यांना नेता? वरुण गांधी नेता नाही म्हणत आम्ही, राहुलजींना नेता मानतो. तर आमचं घराणेशाहीबद्दलचं म्हणणं असं आहे की जे संघर्ष करतील, जे काम करतील, जे निष्ठा दाखवतील ते आमचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीसांनी नेता मानता का तुम्ही, विरोधी पक्षात जरी असले तरी? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. काम करतात की नाहीत ना करत? असं कसं म्हणता? अहो सर, जर ते काम करत असते तर महाराष्ट्रामध्ये कृष्णा आंधळे नावाचा माणूस 1.5-2 वर्ष झालं फरार झाला असता का? गृहमंत्री आहात ना. ललित पाटील ड्रग्ज मधला आरोपी देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री असताना तुरुंगात दाखवला, येरवाड्याच्या जेलमध्ये शिक्षा भोगतोय असं दाखवला, आणि तो होता 5 स्टार हॉटेलमध्ये. तुम्ही जर मुख्यमंत्री गृहमंत्री असते आणि सक्षमपणे काम करत असते, निलेश गायवळ तुमच्या हातावर तुरी देऊन पळून गेला असता का? त्यामुळे देवेंद्र फडणवीस जी काम करतायत हे फेक न्यूज आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची पकड प्रशासनावरची सुटली. महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बघा तुम्ही. पोलिसांच्या प्रकारातले वाल्मिकरांना जेलमध्ये टाकले की त्यांनी, त्याच्यासाठी विरोधी पक्षांना आवाज उठवावा लागला, मीडियाला आवाज उठवावा लागला, लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं. संपदा मुंडेंबद्दल हातावर लिहून ती बिचारी आमची भगिनी मिली, पोलिसांची तक्रार केली, तिने अधिकाऱ्याची तक्रार केली, मरेपर्यंत तिची दखल तुम्ही घेतली नाही. मेल्यानंतर ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना तुम्ही क्लीन चिट देता. ह्याला काम करणं म्हणायचं असेल तर मग कामाचे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब. शक्तीपीठ महामार्गासाठी 20,000 कोटीचं कर्ज काढताय आणि माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची म्हणलं की पैसे नाही म्हणताय. दिली की 2014 ते 2021 मध्ये पहिली कर्जमाफी देवेंद्र फडणवीस 17,000 कोटीची दिली. 40,000 कोटीची घोषणा केली होती कर्जमाफीची. त्यांच्या बोलण्यामध्ये आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये फरक असतो, हेच मी अधोरेखित करतो. मेट्रो आणली की नाही सांगा ना. मेट्रोचं भूमिपूजन काँग्रेसच्या काळात झालं. कोस्टल रोडला तुम्ही काढलेलं वर्ल्ड बँकेचं कर्ज सांगा ना. अटल सेतू बांधला की अटल सेतूसाठीचा तुम्ही ही सांगा ना, तुम्ही टोल किती घेताय आणि किती वर्ष तुम्ही तुमच्या मित्रांना दिलं ते. शक्तीपीठ महामार्ग झाला म्हणून तुम्ही सांगणार, विकास झाला म्हणून तुम्ही सांगणार, समृद्धी झाला म्हणून तुम्ही सांगणार. त्याच्यासाठीच्या काढलेल्या कर्जाचा बोजा 10 लाख कोटीवर गेला ना. आज भारतामध्ये महाराष्ट्र हे कर्जबाजारी राज्य म्हणून फडणवीसांच्या काळात ओळखलं जातं ना. उद्योगधंदे बाहेर जात आहेत, फडणवीसांच्या काळात जात आहेत. ड्रग्सचा व्यापार वाढला, फडणवीसांच्या काळात वाढला. पुण्यासारखं सांस्कृतिक शहर हे कोयता गँगसाठी ओळखलं जातं. फडणवीस साहेबांना नाही प्रश्न विचारायचा. 4 महिन्यामध्ये 889 आत्महत्या शेतकऱ्यांच्या विदर्भ मराठवाड्यात झाल्या. फडणवीस साहेबांना नाही जाब विचारायचा, कार्यक्षम म्हणून म्हणायचं. कुठे आहे विरोधी पक्ष नेता कुठे आहे? आम्ही तेच सांगतो की तुम्हाला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारलेलं बघायचंच नाही. रस्त्यावर आहे काँग्रेस पक्ष. कुठे आहे सर काँग्रेस पक्षाचा? मला एक खासदार रस्त्यावर दाखवा, एक आमदार रस्त्यावर दाखवा ज्यांनी संसदेत प्रश्न विचारलाय. आज तुमचे जालन्याचे खासदार कल्याण काळे असतील, सोलापूरच्या प्रणिती शिंदे असतील, वर्षाताई गायकवाड असतील, किंवा आमचे लातूरचे देशमुख कुटुंब असेल, किंवा बाकीचे काही खासदार आमदार असतील, वडट्टीवार साहेब असतील, हे कुठं दिसत आहेत सर? रस्त्यावर कुठं दिसतच नाहीयेत. अदानीसाठी मुंबईमधला धारावीचा अब्जावधी रुपयाचा प्रकल्प घशात घालण्याचं षडयंत्र राबवलं फडणवीस साहेबांनी. ते जर कोणी थांबवलं असेल आणि त्याच्या विरोधात जर कोण भिडत असेल, भांडत असेल, संसदेपासून मुंबईच्या रस्त्यापर्यंत वर्षाताई गायकवाड आहेत. नाना पटोले साहेबांनी विदर्भामधल्या तुम्ही ज्या धानाला तुम्ही पैसे देतो म्हणले होते, फरकाची रक्कम देतो म्हणले होते, तुम्ही नाही दिली. नाना पटोले भांडतायत. बाळासाहेबजी थोरात सहकारामध्ये तुम्ही जे आज कुटाने करताय सगळे, अमित शहा साहेबाला आणताय ना तुम्ही लोणीला आणि सहकाराचं केलं म्हणताय, तर साखरेचे भाव तुम्ही कसे पाडताय, साखरेचा साठा तुम्ही कसा ठेवताय आणि त्याच्या बदल्यामध्ये ब्लॅकमेलिंग करून सहकाराचे कारखान्याचे नेतृत्व कसं आपल्यात घेताय सांगतोय ना आम्ही. प्रणितीताई शिंदे सोलापूरमध्ये तुम्ही विमानतळाची एक विमान उड्डाण चालू केलं तर श्रेय घेताय, उघडं पाडतायत ना प्रणितीताई की सोलापूरला दिलेल्या आश्वासनाचं काय विचारतोय ना आम्ही. कल्याण काळे साहेब मराठा आरक्षणामध्ये तुम्ही मराठ्यांची फसवणूक केली, जाब विचारतायत रस्त्यावर उतरून. तसंच विजय वडेट्टीवार साहेब ओबीसी समाजाला तुम्ही घात करताय, ओबीसी डीएनए म्हणताय, पण त्यांच्या महाज्योतीला पैसे देत नाही, याच्यावर वडेट्टीवार साहेब विचारतायत ना जाब. त्यामुळे काँग्रेस पक्ष सभागृहामध्ये रस्त्यावर यांच्या समोर उभा आहे, पण तुम्हाला तुमचे ट्रोजन हॉर्स काय उभा करायचे आणि तेच विरोध करतायत असं दाखवायचंय. आम्ही नाही त्याला बळी पडणार. कर्जमाफीबद्दलची आमची लढाई ही आमची लढाई आहे आणि तो अधिकार आम्हाला आहे. 70,000 कोटीची कर्जमाफी केलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबाचा पक्ष आहे आमचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना आम्ही कर्जमाफी केली होती 23,000 कोटीची. सांगितली तेवढीच केली. यांनी 40,000 कोटीची सांगितली, 19,000 कोटीची केली. त्यामुळे फडणवीस साहेब PR मध्ये नंबर 1 आहेत. फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या जाती धर्मात भांडण लावण्यात नंबर 1 आहेत. फडणवीस साहेब विरोधकांची स्पेस मोडून काढण्यासाठी माणसं पेरण्यामध्ये नंबर 1 आहेत. आणि फडणवीस साहेब समाजामध्ये फूट पाडणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन देण्यात नंबर 1 आहेत.
विकास मान्य नाही नाहीच तुम्हाला? मान्य. असं कुणासाठी कसं करताय म्हणताय? शक्तीपीठ? शक्तीपीठ हे विकासाचं मॉडेल म्हणून फडणवीस साहेबांनी सांगितलं. समृद्धी महामार्ग झाला सर, त्याला समांतर 6 मार्ग आहेत, त्याच्याहून अजून शक्तीपीठ नेत आहे. तिकडे गडचिरोलीमध्ये, चंद्रपूरमध्ये ज्या खाणी तुम्ही तुमच्या मित्राला दिल्या त्यांच्यातलं खनिज इथं काढून ते गोव्याला न्यायचंय तुम्हाला, वाढवण बंद झाला आणि तिथून ते परदेशात पाठवायचे. त्याच्यासाठी तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या, रत्नागिरी जिल्ह्यातल्या, परभणी जिल्ह्यातल्या, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव जिल्ह्यातल्या जमिनी बळकावताय. आहेत ना मार्ग पर्यायी, 5 पर्यायी मार्ग आहेत शक्तीपीठ महामार्गाला. पण तुम्ही कर्ज काढून देताय एका खाजगी कंपनीला. त्या खाजगी कंपनीची मार्केट व्हॅल्यू वाढावी म्हणून तुम्ही राज्यावर कर्जाचा बोजा लाभताय. त्याला विकास पुरुष म्हणताय. मांडलं ना अर्थतज्ञांनी. शक्तीपीठ महामार्गासाठी जे तुम्ही कर्ज घेताय ते किती दिवस फेडावं लागणार आहे? तो शक्तीपीठ महामार्ग पर्यावरण तज्ञांनी सांगितलं धोक्याचा आहे, शेतकऱ्यांनी विरोध केला, अर्थतज्ञांनी सांगितलं की हा अव्यवहार्य आहे. मग तुम्ही अर्थतज्ञाचं ऐकत नाही, पर्यावरण तज्ञाचं ऐकत नाही, शेतकऱ्याचं ऐकत नाही. करताय कुणासाठी काम तुम्ही? हा प्रश्न विचारला जाणार महाराष्ट्रात आणि देवेंद्र फडणवीसांना उत्तर द्यावं लागेल. ते द्यायचं सोडून ते आज वेग विधानं करतायत. महाराष्ट्राचा विकास केला, सांगा ना बेरोजगारीचा दर कमी केला का? दावोस मधून 15.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली मागच्या वर्षी, असं सगळ्या MOU साईन झालेत. त्यातून रोजगार निर्मिती होणारच. दावोस मधल्या संभाजीनगरमध्ये अथर कंपनी आली, टोयोटा येते, इथे पण रोजगार निर्मिती होणारच की. दावोस मधल्या ज्या MOU झाल्या त्या MOUचं कारखान्यात रूपांतर झालं आणि लोक तिथं कामाला लागली. घेऊन जाऊन आम्हाला दाखवा बीजेपीच्या लोकांनी. मी सांगतो PR आहे हा सगळा. तामिळनाडू आज उद्योग व्यवसायामध्ये सगळ्यात फेवरेट राज्य झालं. कर्नाटकमध्ये उद्योग व्यवसाय वाढतायत. बाजूचं गुजरात आपल्यापेक्षा छोटा आहे. महाराष्ट्रातले, मुंबईतले उद्योग व्यवसाय फडणवीसांच्या काळात गुजरातला जात आहेत आणि तुम्ही दावोसच्या MOUचं सांगताय. पुण्यातून उद्योग व्यवसाय बाहेर जात आहेत म्हणून अजितदादापासून, चंद्रकांतदादा पाटलांपासून फडणवीस साहेब हे स्वतः चिंतित आहेत. त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवले. मग तुमच्या राज्यातले पुण्या मुंबई सारखे उद्योग जर बाहेर जात आहेत तर तुम्ही काम करताय नेमकं कुणासाठी? आपली अर्थव्यवस्था एवढी स्ट्रॉंग आहे ना सर. तुम्ही आता हे बाकी राज्याचा उल्लेख करताय. महाराष्ट्र हा सगळ्या टॅक्स देणारा एकमेव राज्य आहे सर, बरोबर? तुम्हाला त्याची कल्पना आहेच. महाराष्ट्राला तुम्ही टॉपचं मानत नाही का? महाराष्ट्र टॉपचा होता काँग्रेस राष्ट्रवादीच्या धोरणाचा परिणाम म्हणून. भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये उद्योजकांची पहिली पसंत तामिळनाडूला, गुजरातला आहे, कर्नाटकला आहे. का बरं? आमचं म्हणणं आहे की आम्ही जे करून ठेवलं त्याच्या पुढे तुम्ही जायला पाहिजे ना. पुण्यामधली IT इंडस्ट्री आज बाहेर का जाते? IT आणलं ना काँग्रेसच्या काळात. शरद पवार साहेबांना श्रेय आहे ना त्याचं, काँग्रेसला श्रेय आहे ना त्याचं, विलासराव देशमुख साहेबांना श्रेय आहे ना त्याचं. तुम्ही एक काम दाखवा फडणवीस साहेबांनी केलेलं. तुम्ही सांगितलं मराठवाड्यामध्ये जलयुक्त शिवारची कामं केली. वाल्मी नावाची सरकारची संस्था आहे पाण्यावर, दुष्काळावर काम करणारी, त्यांनी विरोध केला कामाला. तुम्ही त्यांचं शंका निरसन करू शकले नाही. आता जो पूर आला आणि नद्याची जी ही सगळी ओढाताण झाली त्याला जलयुक्त शिवारची कामं कारणीभूत आहेत का असा प्रश्न विचारला जातोय. ओके सर, एक मी माझा हा अनुभव सांगतो. माझ्याकडे शेती आहे, माझ्या घरी माझे वडील पण शेतात काम करतात. माझा जे गावातले सगळे बऱ्यापैकी लोक आहेत, नोकरदार पण आहेत आणि सगळ्यांकडे शेती आहे. पण ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि 2014 पासून ते आत्तापर्यंतच्या काळामध्ये आमच्याकडं म्हणजे पाण्याचा, तुम्ही पण मराठवाड्यातून येता, तुम्ही धाराशिव जिल्ह्यातून येता, आपल्याकडे दुष्काळ हा कायमचाच आपल्या पाजवी पुसलेला आहे. पण यावर मात करत देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवार अभियान राबवलं, विहिरी दिल्या. आज माझ्या गावात बऱ्यापैकी 50 ते 60% लोकांनी त्याचा लाभ घेतला. विहिरी गेल्या, त्याला अनुदान दिलं. त्यानंतर सोलार, माझ्या शेतात आज एक सोलार आहे, त्याला पण त्यांनी अनुदान दिलं. माझा विजेचा प्रश्न मिटला. मला कायम असं लाईटवर डिपेंड राहायची गरज नाही. त्यानंतर शेततळे मंजूर करून दिले. ते तळ्यातला गाळ काढण्यासाठी तुम्हाला पैसे दिले. हे कुठंतरी मान्य करावं लागेल. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मलाही कुठंतरी अपिलिंग आहे ना. माझ्या वडिलांच्या खात्यावरती, माझ्या आईच्या खात्यावरती आज लाडकी बहीण योजनेचे पैसे येत आहेत. त्यानंतर आनंदाचा शिधा मिळतोय. त्यानंतर PM किसान सन्मान योजनेचे येत आहेत. CMचे काही पैसे येत आहेत. ह्याचा फायदा होतोय ना डायरेक्टली कुठेतरी शेतकऱ्यांना. त्यांचं घर चालतंय. ज्या समाजातल्या छोट्या छोट्या कुटुंबातील महिला आहेत त्यांना त्याचा डायरेक्टली फायदा होतोय ना. डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर पैसे येतात. हे कुठंतरी काँग्रेसला मान्य नाही का? तुम्ही आज देवेंद्र फडणवीसांवर टीका करताय. ठीक आहे, मी काय भाजपचा प्रवक्ता नाहीये, पण मला जे वाटतंय, मी जे अनुभवलंय ह्या आज सध्याच्या डिजिटल युगामध्ये आपण सगळेजण आहेत, सगळ्या गोष्टी बघतोय, क्षणाक्षणाच्या अपडेट्स आपल्याला मिळत आहेत, प्रत्येक वस्तुस्थिती आपल्याला कळत असते. ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना कुठंतरी ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की जे अगोदर नव्हतं ते आता कुठंतरी होतं. हे मान्य केलं पाहिजे. विरोधाला विरोध करा, वैचारिक विरोध असलाच पाहिजे, ह्याचं काही हे नाही. पण जे काही कामं होत आहेत, जे विकासात्मक कामं होत आहेत, आज आमच्याकडे रस्ते नव्हते सर. लातूरून अहमदपूरला जायला 2-2.5 तास लागायचे, 1 तासात माणूस जातो. कुठंतरी हे मान्य करावंच लागेल ना. काय तुम्हाला मान्य होतं? मला हे अगदी मान्य नाही. म्हणजे
मान्यच नाही. ते काँग्रेसचा म्हणून मान्य नाही असं नाही. शेतकऱ्याचं सांगितलं तुम्ही, साधं मी सांगितलं. 2012-13ला आपल्याच मराठवाड्यामध्ये तुमच्या माझ्या जिल्ह्याच्या बाजूला सोयाबीनची दिंडी काढली होती. फडणवीस साहेब स्वतः हजर होते त्यात. राजनाथ सिंग साहेब आले होते, पंकजाताई मुंडे होत्या, पाशा पटेल शेतकरी नेते ते हजर होते. सोयाबीनची दिंडी काढली होती. त्यावेळेस सोयाबीनला बाजारमध्ये भाव चालू होता 4,400-500 रुपये बाजारामध्ये. आणि हे लोक हमी भाव मागत होते 8,000चा आणि दिंडी काढली होती. त्यात एक नाव राहिलं, विनोद तावडे पण होते. आता कुठे गेलेत माहित नाही, कुठे आहेत विनोद तावडे मला माहित नाही, पण ते प्रभारी आहेत बिहार ते त्यावेळेस प्रदेश अध्यक्ष काहीतरी आय थिंक असं होते आणि त्यांनी ती दिंडी काढली होती. काय झालं, 8,000 सोयाबीनला भाव मागितला होता ना तुम्ही, शेतकऱ्यासाठीच मागितला होता ना. सोयाबीन हे आपलं मुख्य पीक आहे ना खरीपामधलं. सोयाबीनवर आपली अर्थव्यवस्था सगळी अवलंबून आहे. काय झालं, 11 वर्ष सत्तेत आहात ना तुम्ही, किती हजार दिला हमी भाव? 4,600-4,500 रुपये. आणि तुम्ही शेतकऱ्यांसाठी फडणवीस साहेबांनी काम केलं म्हणताय. 3,000 रुपयानं सोयाबीन विकत आहे आज लातूरच्या मार्केटमध्ये, धाराशिवच्या मार्केटमध्ये, हिंगोली नांदेडचं मार्केट सोयाबीनचं आहे. 3-3.5 11 वर्षामध्ये किती भाव वाढायला पाहिजे होता? ज्यावेळेस मार्केटचा भाव 4,500-5,000 रुपये होता त्यावेळेस तुम्ही हमी भाव 8,000 मागत होते, 10,000 देऊ म्हणत होते सभागृहामध्ये. आज तुम्ही 4,400. आणि फडणवीस साहेब काम करतात ना, कसं काम करतात बघा, शेतकऱ्याला कसं लुटायचं काम करतात बघा. दिला 4,500-600 रुपये हमी भाव, ठीक आहे, समजून घेतो मी थोड्या वेळापुरतं, चर्चेपुरतं. तो हमी भाव कशावर अवलंबून असतो? खरेदी केंद्रावर. हमी भावानं खरेदी केंद्र पाहिजे, नाफेडची खरेदी केंद्र पाहिजे. सरकारनं खरेदी केंद्र काढण्यासाठी 25 ऑक्टोबरला GR काढलाय. 1 ऑक्टोबरला सोयाबीन येतं काही ठिकाणी, ऑक्टोबर एंडिंगला तर सगळं सोयाबीन निघालेलं असतं. दिवाळीमध्ये तर सोयाबीनवरच अख्खी अर्थव्यवस्था आपली अवलंबून असते. मार्केट कमिटी लातूरची बघा, हिंगोली नांदेडची, वाशिमची बघा. आणि तुम्ही 25 ऑक्टोबरला GR काढताय खरेदी केंद्र सुरू करण्याचा, प्रस्ताव मागवताय. महिनाभर तर तुमचे प्रस्तावच येत नाहीत. आणि त्या प्रस्तावामध्ये जी शेतकऱ्याची पोरं शेतकरी कंपनी काढतात, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी काढतात, खरेदी केंद्र काढतात, ते बिचारे आजपर्यंत खरेदी करायचे, 4 पैसे आमच्याच पोरांना मिळायचे. पण देवेंद्र फडणवीस साहेबाच्या डोळ्यामध्ये हे खुपलं आणि त्यांनी काय नियम काढलाय माहिती आहे? 25 ऑक्टोबरच्या GR मध्ये 1 कोटी रुपये वर्षाला टर्नओव्हर पाहिजे तरच सोयाबीन खरेदीचं केंद्र देऊ. असा 3 वर्षाचा 3 कोटीचा टर्नओव्हर आमच्या पोरांनी दाखवायचा, असा नियम काढताय. 10 लाख रुपये ठेवायचे सरकारकडे अनामत. म्हणजे काय की आमची पोरं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणार नाहीत. कोण करेल सोयाबीन खरेदी केंद्र सुरू? व्यापारी करतील. आणि जास्तीत जास्त उशिरा सोयाबीन केंद्र सुरू करायचे म्हणजे मार्केट कमिटी बदल्या व्यापाऱ्यांचा फायदा होईल. आणि तुम्ही म्हणता शेतकऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब काम करतायत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पीक कर्ज वाटलेलं आहे. विचारायचं नाही जाब देवेंद्र फडणवीस साहेबाला. 1,68,00,000 खातेदार आहेत, पैकी फक्त 54 लाखाला पीक कर्ज द्यायचं उद्दिष्ट ठेवलं. त्याच्यापैकी फक्त 34 लाख शेतकऱ्याला तुम्ही पीक कर्ज दिलं. 1,68,00,000 शेतकऱ्यापैकी 34 लाख शेतकऱ्याला तुम्ही पीक कर्ज देताय. आणि त्या पीक कर्जामधले 9-9.5 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. तेवढ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायची तुमची नियत नाही. आणि अतिवृष्टीमध्ये पैसे द्यायचे म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही असं तुम्ही खुशाल मीडियाला सांगताय. काय संबंध आहे अतिवृष्टीचा आणि कर्जमाफीचा? अतिवृष्टी यायच्या अगोदर सोयाबीन तुम्ही आयात केलं परदेशातलं, माझ्या सोयाबीनचे भाव पडले म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालाय. तुमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्याला उत्पादन करण्यासाठी जे खत लागतं, बियाणं लागतं, अवजारे लागतात, औषधं लागतात, त्याच्यावर GST बसवला. 28% GST बसवला. हिरे जडजवाहीर याच्यावर 5-4% GST आणि आमच्या ट्रॅक्टरवर 28% GST. म्हणून शेतकरी आमचा कर्जबाजारी झाला. कांदा ज्यावेळेस 40 आणि 45 रुपयानं परदेशामध्ये जात होता, तुम्हाला पैसे नव्हते द्यायचे सरकारला. परदेशामध्ये 40-45 रुपयानं 1 किलो कांदा जायचा आमचा. तुमच्या डोळ्यात खुपलं. निर्यात बंदी लादली तुम्ही कांद्याची. कमवू द्या ना आम्हाला पैसे. काय कांद्यावर निर्यात बंदी लादायचं कारण होतं? तुम्ही कांद्यावर निर्यात बंदी लादून आमचं नुकसान करणार, GST अन्यायकारक लावून आमचा उत्पादन खर्च वाढवणार, सोयाबीनला आमच्या 3-3.5 हजाराच्या पुढे तुम्ही भाव देणार नाही, सरकारी खरेदी केंद्र तुम्ही सुरू करणार नाही. खताचे भाव काल 10-26 खत आता रब्बीमध्ये लागतं. एका दिवसात 200 रुपये खताचे भाव तुम्ही वाढवले. तरी फडणवीस साहेबाला जा विचारायचं नाही, शेतीसाठी काम करते म्हणायचं. रोजगार हमी योजना कायदा जो काँग्रेसनं केला, महाराष्ट्रात केला, नंतर देशानं स्वीकारला, त्या रोजगार हमी योजना कायद्याला नरेंद्र मोदी साहेब फडणवीसांचे गॉडफादर संसदेमध्ये उभा राहून म्हणाले हे काँग्रेसचं स्मारक आहे म्हणले, थडगाय ही योजना, खड्डे खांदायचे आणि खड्डे बुजायचे असली योजना असती का म्हणले. त्याच योजनेतून फडणवीस साहेब विहीर देत आहेत, त्याच योजनेतून फडणवीस साहेब शेततळी देत आहेत. श्रेय मात्र स्वतः घेत आहेत. द्या ना काँग्रेसला श्रेय, तुमच्या काळातली रोजगार हमी योजना आम्ही राबवतो म्हणून. तुम्ही आणली का योजना?
आनंदाचा शिधा तुम्ही उल्लेख केला. हो. तुम्हाला मतं मिळवायची होती म्हणून आम्हाला आनंदाचा शिधा दिला आणि आता बंद केला. मी लहान होतो त्यावेळेस हायब्रिड आम्ही विकत घेऊन खायचो. राशन दुकानावर हायब्रिड मिळायचं नाही. गहू मिळायचे चांगल्या वाईट क्वालिटीचे असतील, गहू तांदूळ डाळ मिळायची, तेल मिळायचं, साखर मिळायची, रॉकेल मिळायचं, गरा रवा मिळायचा. आज बघा 2025ला आम्हाला सांगताना रडू येतं, वेदना होतात. हायब्रिडची भाकरी फडणवीस साहेबांनी खाऊन दाखवावी, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेबांनी खाऊन दाखवावी. हायब्रिड वाटताय तुम्ही राशनवर. दिवाळीमध्ये माझ्या उस्मानाबाद धाराशिवमध्ये हायब्रिड वाटलं तुम्ही. डुकरं सुद्धा खात नाहीत, जनावरं खात नाहीत ते हायब्रिड, ते तुम्ही आम्हाला वाटताय आणि शेतकऱ्याला आनंदाचा शिधा दिला म्हणताय. कुठं आहेत ते एकनाथ शिंदे साहेब? निवडणुकीच्या आधी आनंदाचा शिधा स्वतःचे फोटो छापून दिला आणि आता बंद केला. आम्ही अन्न सुरक्षा कायदा केला. योजना आणि कायद्यामध्ये फरक असतो. तुम्ही योजना आणताय. PM किसानचा करा ना कायदा तुम्ही. जसा आम्ही माहिती अधिकाराचा कायदा केला, शिक्षण हक्काचा कायदा केला, अन्न सुरक्षेचा कायदा केला, रोजगार हमी योजनेचा कायदा केला. कायदा बदलता येत नसतो. तिजोरीत पैसे आहेत नाही म्हणता येत नसतं. ठाम असतो कायदा. सरकार बदललं तरी तो पाळावा लागतो. आणि तुम्ही 3 महिन्यात एक योजना बंद करताय. लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये दिले आणि 2,500 रुपये देऊ म्हणाली. झालं ना वर्ष? का नाही 2,500 पैसे दिले? माझ्या लाडक्या बहिणीचा कांदा विकत घेतला असता, सोयाबीन विकत घेतला असतं, तिला गरज नव्हती तुमच्या 1,500 भिकेची. पण तुम्ही तिला रस्त्यावर आणलं. तिला 1,500 रुपयासाठी सुद्धा मोताज केलं. आणि आता तुम्ही कारण सांगताय, KYCचं कारण सांगताय, वडिलाचं पासबुक आण म्हणताय, नवऱ्याचं आधार कार्ड लिंक कर म्हणताय आणि आता तुम्ही वगळताय आमच्या बहिणींना. त्यामुळे तुम्ही आणलेल्या योजना फसव्या आहेत. पंतप्रधान सन्मान निधी सांगितला, अहो हमी भाव द्या ना आम्हाला. आमच्या साखरेला परदेशात निर्यातीची परवानगी द्या ना, कांद्याला निर्यात बंदी लादू नका ना, सोयाबीनची DOC आणू नका ना. नाही तुमच्या 6,000ची गरज आम्हाला. त्यामुळे शेतीबद्दलची धोरणं ही शेतकऱ्याला पाताळात घालतील अशी आणायची आणि मग काहीतरी एखादी आनंदाचा शिधा आणि लाडकी बहीण अशा तुटपुंज्या योजना आणायच्या, त्या कधी बी बंद करता येतील. हे धोरण ह्याला शेतकऱ्याचं हित म्हणत नाहीत. म्हणून आम्ही फडणवीस सरकार हे शेतकऱ्याचे विरोधी सरकार आहे असं म्हणतो. कर्जमाफी करण्यासाठी तुम्हाला पैसे नाही म्हणताय. आज 25,000 कोटी रुपयाचा निधी तरतूद केली कुंभमेळ्यासाठी. त्यातले 8,000 कोटी मंजूर केले. केंद्र सरकार निधी देणार आहे. झाला पाहिजे कुंभमेळा. कुंभमेळा हे श्रद्धेचं ठिकाण झाला पाहिजे, पण तारतम्य पाहिजे. माझे जर शेतकरी कर्जमाफीसाठी जीव देत आहेत, अतिवृष्टीनं संकट कोसळलंय, तर त्याला द्यायला पैसे नाही म्हणून तुम्ही कात्री लावता आणि कुंभमेळ्याला मात्र 25,000 कोटी रुपये देता. प्राधान्यक्रमाचा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकरी हिताला प्राधान्य द्यायचंच नाही असं ठरलंय तुमचं. मेगा इंजिनिअरिंगला MMRDA मध्ये 17,000 कोटीला तुम्ही एक कंत्राट दिलं. खाजगी लोक काही सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टानं ते कंत्राट जास्त पैशानं दिलं तुम्ही असं सांगितलं आणि ते 11,000 कोटीला द्या असं सांगितलं. एका मेगा इंजिनिअरिंगला 11,000 कोटीचं कंत्राट 17,000 कोटीला देताय तुम्ही. किती पैशाचा अपव्यय आहे. आणि पुन्हा म्हणताय की शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत. या देशामधल्या उद्योगपतींचं कर्ज मोदी साहेबांनी कुठलाच मोर्चा काढला नव्हता. उद्योगपतींनी कुठंच काय छापून आलं नव्हतं. कुठल्या उद्योगपतीनं आत्महत्या केली कर्ज झाले म्हणून उद्योगावर? पण त्याचं कर्ज तुम्ही माफ करताय. LICचे जे आपल्या सगळ्या मध्यमवर्गीय कुटुंबांनी, नोकरदारांनी, व्यावसायिकांनी आपल्या पुढच्या पिढीसाठी, भविष्यासाठी पैसे जमा करून ठेवलेले होते. पोटाला चिमटा देऊन पैसे LIC मध्ये ठेवलेले असतात लोकांनी. 33,000 कोटी रुपये LICचे एका दिवसात तुम्ही अदानी समूहाला देऊन टाकले. आत्महत्या केली का अदानीच्या घरात कुणी? मोदी साहेबाला, फडणवीस साहेबाला माझी विनंती आहे की आत्महत्या केलेल्या एखाद्या शेतकऱ्याच्या पत्नीचा चेहरा आठवा, त्याची मुलं आठवा, त्याचे आई वडील आठवा. आणि कर्जमाफी नाही म्हणताय खुशाल, योग्य वेळी देऊ म्हणताय. सांगितलं काल जाहीर केलं बरोबर. 30 जून 2026 पर्यंत. का कशाचा आढावा घेणार आहात? आत्ता महिना चालू आहे ऑक्टोबर पासून जून पर्यंत तुम्ही कशाचा आढावा घेणार आहात? तुम्हाला महाराष्ट्रामध्ये खातेदार शेतकरी किती आहेत माहित नाही. त्यांना पीक कर्ज किती दिले माहित नाही. अतिवृष्टीनं कोणाचं किती नुकसान दिले माहित नाही तुमच्याकडे. सगळी माहिती आहे ना. मग कशाला नाटकं करताय? 6 महिने वेळ कशाला मारून नेताय? द्या ना कर्जमाफी. आणि मग आजच बातमी आहे ना 8,000 कोटी रुपये कुंभमेळ्याला मंजूर केले म्हणून. 37,000 कोटी कर्ज आहे फक्त थकीत शेतकऱ्याचं. जास्त मोठी रक्कम नाही ती. तुमचा एक मेगा इंजिनिअरिंगला तुम्ही 17,000 कोटी देताय. शक्तीपीठसाठी तुम्ही कर्ज काढून कंपन्यांना पैसे देताय. वाढवण बंदरासाठी सरकारचा पैसा वापरला जातो. शेतकऱ्यांना का देत नाहीत? आम्ही तेच म्हणतो की का देत नाहीत हाच प्रश्न आहे. शेतकऱ्यांची भाजपामधली पोरं का गप आहेत ते का प्रश्न विचारत नाहीत? आम्ही विचारतो. आम्ही रस्त्यावर आहे. जून पर्यंत, ऑक्टोबर पासून जून पर्यंत कसला अभ्यास करणार आहात? कृषी सचिवाकडे माहिती आहे ना, मदत पुनर्वसन खात्याकडे माहिती आहे, किती पीक कर्ज दिलं माहिती आहे, आत्महत्या किती झाल्या माहिती आहे. 6 महिने अभ्यास करायला लागतात कशासाठी तुम्हाला?
काय शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये धूळफेक करताय? खरं शेतकऱ्याचं तुम्हाला कल्याण करायचं असेल, सोयाबीनचे हमीभाव केंद्र सुरू करा. सोयाबीनला 7-8 हजार रुपये किमान हमीभाव असला पाहिजे. भांडा ना केंद्र सरकारला. केंद्राचा काही संबंध नाही का हो महाराष्ट्राशी? केंद्रातून मतं घेतली नाही, केंद्र सरकारला महाराष्ट्रातल्या लोकांनी मतं दिलेली नाहीत. बीजेपी जीएसटी देतोच की आपण, बरोबर का? मग आम्ही पैसे एवढा जीएसटी महाराष्ट्र देतो ना. मग अतिवृष्टीमध्ये 1 रुपया का दिला नाही अमित शहा साहेबांनी? खोटं बोलले. जे मदत निधी एनडीआरएफच्या अकाउंटवर होता तो फक्त ट्रान्सफर केला. तर दिवाळीमध्ये मोठ्या मोठ्या बातम्या छापल्या. अमित शहा साहेबांची शेतकऱ्यांना भेट म्हणून. वेड्यात काढताय, शिकलेले आहो आम्ही, पण आम्हाला पण प्रशासन राजकारण कळतं ना. जे पैसे एनडीआरएफच्या अकाउंटवर होते ते फक्त 1900 कोटी ट्रान्सफर केले. तर तुम्ही बातम्या छापल्या केंद्र सरकारनं मदत केली म्हणून. गुजरातमध्ये चक्रीवादळ आलं होतं. 3ऱ्या दिवशी नरेंद्र मोदी साहेब गेले, हेलिकॉप्टरनं पाहणी केली आणि 4थ्या दिवशी 2000 कोटी रुपये तिथं दिले. का माझ्या महाराष्ट्राला अतिवृष्टीमध्ये सरकारनं पैसे दिले नाहीत? केंद्र सरकारनं द्यावा ना थोडा हात, थोडा राज्य सरकारनं द्यावा. नाही तुम्ही देत. म्हणून आम्ही फडणवीस साहेबांच्या विरोधात आहोत. वस्तुनिष्ठ बोलतो आम्ही. या देशामध्ये साखर कारखानदारी ही सहकार क्षेत्रावर वाढली. तुमची राज्य सहकारी बँक सहकारी कारखान्याला कर्ज देताना तुम्ही ऊसाचं गाळप होणं, साखरेचं निर्मिती होणं, साखर आयात निर्यात होणं बाहेर, हेच धोरण असलं पाहिजे ना. पण तुमचं धोरण राज्य सहकारी बँकेचं कर्ज देताना तो भाजपात येतो का कारखानदार बघा. येत असेल तर त्याला द्या, येत नसेल तर देऊ नका. ह्याला डर्टी पॉलिटिक्स म्हणतात. असं नाही कधी काँग्रेसनं केलं. एकीकडे हे काँग्रेसवालेच लोक आज का जात आहेत सर भाजपमध्ये? ह्यांचं काहीतरी काळा असेल ना पाठीमागे, म्हणून तर भाजपमध्ये चाललेत, म्हणून तर त्यांना भीती आहे. तुम्ही जर डर्टी पॉलिटिक्सचा विचार करताय, आता बोलताय, यांनी पण काहीतरी घाण करून ठेवलीच की पाठीमागे. आमचं साधं म्हणणं आहे, जर काँग्रेसमधल्या लोकांनी घाण करून ठेवली असं म्हणणं आहे, तर ती घाण करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे का त्याला मंत्रीपद दिलं पाहिजे? शिक्षा झाली पाहिजे ना. द्या ना शिक्षा, टाका ना तुरुंगात, काढा ना फायली. पण तुम्ही ते नाही करत. तुम्ही त्यांच्या मुलीला आमदारकीचं तिकीट देताय. तुम्ही त्याच मंत्र्याला महसूल मंत्री करताय. तुम्ही त्याच मंत्र्याच्या पोराला फॉरेनमध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला होता नारायण राणे साहेबांवर. कसलं भाषण आहे सभागृहातलं, आज पण बघा तुम्ही, युट्यूबवर उपलब्ध आहे. आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं. त्यांच्या मुलाला मंत्री केलं तुम्ही, त्यांना खासदार केलं तुम्ही. काँग्रेसमध्ये जर भ्रष्ट नेते होते असं तुमचं म्हणणं होतं, काँग्रेसनं भ्रष्टाचार केला, काळे धंदे केले असं म्हणणं होतं, तर त्यांची जागा तुरुंगात पाहिजे ना. 11 वर्षानंतरही तुम्ही त्यांना तुरुंगात न घालता भारतीय जनता पक्षात घेताय आणि संघाच्या संचलनावर फुलं टाकाय सांगताय. म्हणून तुम्ही फसवणारी लोक आहात, म्हणून तुम्ही पाखंडी लोक आहात. खोटं बोलताय, देशातल्या जनतेला फसवताय तुम्ही. राज्यकर्ते म्हणून, मुख्यमंत्री, पंतप्रधान म्हणून तुमच्या शब्दाला किंमत आहे. ते शब्द तुम्ही असे वापरले हवेवर. कुणी विचारायचा जाब? सुधाकर बडगुजर हा नाशिकमध्ये कुंभमेळ्यामध्ये जी कामं करायची आहेत त्याच्यामध्ये दलाली करण्यासाठी तुम्हाला उपयोगाला येणार आहे म्हणून तुम्ही घेताय. जे गुंड फरार आहेत त्यांचा भाजपात प्रवेश करताय. ही लुटालूट आहे सगळी. नेतृत्व कुठे आहे सर? विरोधी काँग्रेस पक्ष राज्यातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे. तुमच्यासोबत शिवसेना आहे, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे. काँग्रेसमधून का असे कुणी पुढे येत नाही किंवा ताकदीनं समोर उभं राहील, ताकदीने या सगळ्या गोष्टींकडे हे करतील? जे भाजपचे लोक येतात, काही कुठली घटना घडली की त्याला बोलतात, समोर येतात, माध्यमांसमोर येतात. काँग्रेसवाले कुठे दिसत नाहीत. फक्त आम्हाला एक हनुमंत पवार दिसत आहेत. नाही, हे अर्ध सत्य आहे. मी माध्यमामध्ये असतो, बोलतो, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्षाचा प्रत्येक नेता कार्यकर्ता जो या संघर्षाच्या 11 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये निष्ठेनं टिकून आहे, त्याचं मला प्रचंड अभिमान आहे, कौतुक आहे. काही मिळणार नाही, सत्ता नाही, फक्त भांडायचंय, संघर्ष करायचा आहे, तरी लोक काँग्रेसमध्ये टिकून आहेत. मला अभिमान आहे बंटी पाटील साहेबाचा. कोल्हापूरमध्ये त्यांची किती नाकाबंदी केली जाते. कडेगाव, पलूस, सांगलीमध्ये आमच्या विश्वजित कदम साहेबांची किती नाकेबंदी केली जाते. अमित देशमुख साहेबाला लातूरमध्ये किती त्रास दिला जातो. आमदार निधीमधून जी विकास कामं रस्त्याची, नाल्याची करायची असतात, त्या कामाच्या उद्घाटनाला सुद्धा भारतीय जनता पक्षवाले झुंडीने विरोध करतायत. अमित भाईला 20,000 कर्मचाऱ्याला रोजगार दिलेलं देशमुख कुटुंब आहे. दंगली घडवलेलं कुटुंब नाही. अभिमान आहे त्या लोकांचा आम्हाला. आमची प्रणितीताई शिंदे हे हिंदू मुस्लिम दंगे नाहीत भडकवत, मराठा ओबीसी दंगे नाही भडकवत, तरी पण खासदार आहेत. आमचे कल्याण काळे साहेब शेतकऱ्याच्या प्रश्नावर, कापसाच्या प्रश्नावर, पीक विम्याच्या प्रश्नावर भांडतायत. अभिमान आहे आम्हाला त्यांचा. आमचे नानाभाऊ पटोले असतील, विजय वडेट्टीवार साहेब असतील, वर्षाताई गायकवाड मुंबईमध्ये लढतायत. आहेत ना लढणारी लोक. साध्या कोणाचे आहेत? बँका कोणाचे आहेत? कारखाने कोणाचे आहेत? शैक्षणिक संस्था कोणाचे आहेत? तुमच्याच आहेत ना. असू द्या ना. दंगली करणारं नेतृत्व घडवण्यापेक्षा साखर कारखाना काढून शेतकऱ्याच्या उसाला भाव देणारे आमचे नेते, आम्हाला अभिमान आहे. डी.वाय. पाटील विद्यापीठ आहे, भारतीय विद्यापीठ आहे. साधं एक हातावर पोट असलेले पतंगराव कदम साहेब चालत आले
आणि एवढं मोठं साम्राज्य उभा केलं, लोकांना पोटाला लावलं, शिक्षणाची गंगा वाहती केली. फडणवीस साहेबांनी कुठली शिक्षण संस्था काढली हो? कुठला साखर कारखाना काढला? कुठली पतसंस्था बँक काढली? आज लातूर DCC बँक आमची 3 लाखाचं बिनव्याजी कर्ज देते. अभिमान आहे आम्हाला. देशमुख कुटुंबीय काँग्रेसचा वारसा चालवतात आणि फडणवीस साहेब म्हणतात मी कुठलीच संस्था काढली नाही. संस्था काढणं ह्याला हिंमत लागते, धाडस लागतं, जनतेविषयी प्रेम लागतं. लोकांना कर्ज देणं, शिक्षण देणं, लोकांना कारखान्याला भाव देणं, ऊस चालवणं, उत्पादन क्षमता वाढवणं, हीच जनसेवेची कामं आहेत. तुम्ही दंगली पेरायला लावताय, तुम्ही मराठा OBC वाद लावताय, हिंदू मुस्लिम वाद लावताय, तुम्ही लोकांना तुरुंगात डांबताय. ह्याला राजकारण म्हणत नाहीत फडणवीस साहेब. सर, महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे की जे प्रगतशील राज्य आहे. इथे सर्वाधिक चांगले शेती क्षेत्रात चांगलं आहे, उद्योग क्षेत्रात आहे, IT क्षेत्रात आहे, सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र चांगला आहे. पण मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कुठंतरी अस्थिरता आल्यासारखं जाणवायला लागलंय. म्हणजे आरक्षणाचा मुद्दा इथं पेटतोय, इथे शेतकरी चळवळी पेटतायत, जातीत वाद लागलेले आहेत. हे आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये एकीकडं मराठा वर्सेस OBC होता, आता OBC वर्सेस धनगर झाला, धनगर वर्सेस आदिवासी झाला, कोळी वर्सेस आदिवासी झाला, बंजारा वर्सेस आदिवासी झाला. म्हणजे कास्टमध्येच ओपन वर्सेस OBC वर्सेस ST वर्सेस SC, असं काहीतरी हे समीकरण सारखं महाराष्ट्रात चालेल. याच्यामुळे कुठंतरी अस्थिरता निर्माण होतीये का? ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मराठा आरक्षणाचा विषय निघालाय, पण याच देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं. याच देवेंद्र फडणवीसांनी सारथींची सुरुवात केली होती. तरी देखील देवेंद्र फडणवीसांना कुठेतरी जाणीवपूर्वक ट्रोल केलं जाते का, बदनाम केलं जाते का, हाही विषय येतो. याच्यावर काँग्रेसचं काय मत आहे? एक देवेंद्र फडणवीस एका विशिष्ट जातीतून येतात, ब्राह्मण समाजातून येतात, म्हणून त्यांना काही बोलायचं का? तो माणूस काम करत नाही का? त्यानेच दिलं ना आरक्षणाचा विषय, त्यांनी मार्गी लावला, निधी दिला सारथीला, महाज्योतीला निधी देण्याचा दिला त्यांनी, अण्णासाहेब आर्थिक महामंडळाला त्यांनी निधी दिला. हे कुठंतरी घेण्यासारख्या गोष्टी आहेत किंवा हे केलंय, हे मान्य करावंच लागेल. ठीक आहे, हे काँग्रेस पक्षाला सुद्धा मान्य करावं लागेल. याच्यावर तुमचं काय मत आहे की काँग्रेसच्या सगळ्याकडे कसं बघतं? एक तर तुम्ही जे आता उल्लेख केला की देवेंद्र फडणवीस साहेब एका विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्यांना विरोध होतो का? मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता आहे, काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. कोणीतरी एखाद्या जातीचा आहे, कोणीतरी एखाद्या धर्माचा आहे म्हणून विरोध करणे एवढे लेचे पेचे आम्ही नाही आहोत. आम्हाला फडणवीस साहेबाची जात कोणती आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून, या राज्याचे कारभारी म्हणून, या राज्याचा करता धरता पुढारी म्हणून काय करतात ह्याच्यावरच आमचा विरोध की बाजू घ्यायची हे ठरतं. तरी त्यांना ट्रोल केलं जातं. देवेंद्र ते ट्रोल करण्याची संस्कृती BJPने आणलेली आहे. ते त्यांनी जे पेरलं ते उगवतंय. म्हणून काँग्रेस पक्ष म्हणून माझा कार्यकर्ता, माझा समर्थक, माझा मतदार, माझे पदाधिकारी, माझे नेते कधीही जातीवर फडणवीस साहेबाला बोलणार नाहीत, बोललेले नाहीत. त्यांची जात आमच्यासाठी मॅटर नाही, तो त्यांचा खाजगी विषय आहे. कोणत्या जातीचं त्यांनी असावं आणि कोणत्या नसावं तो त्यांचा खाजगी विषय आहे. आणि खाजगी गोष्टीचं चव्हाट्यावर आणायच्या नसतात, त्याची चर्चा करायची नसते, राजकारणात आणायच्या नसतात. ते काँग्रेसकडून शिका, आमच्याकडून शिकावं भारतीय जनता पक्षाने. देवेंद्र फडणवीस साहेब ज्या जातीचे आहेत त्याच जातीचे गाडगीळ साहेब पुण्यामध्ये होते ना आमचे नेते. देवेंद्र फडणवीस साहेब ज्या जातीचा आहे म्हणून मला तुम्ही ट्रोल करताय म्हणून त्यांचे समर्थक म्हणतात, त्याच जातीचे पंडित जवाहरलाल नेहरू साहेब होते ना, आमचे नेते होते ते. त्यामुळे गाडगीळ देवेंद्र फडणवीस साहेबांची जात आम्ही विरोध करतोय साफ खोटा आहे. करणारे कोण असतील त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. काँग्रेस म्हणून आम्ही कधीही उच्चवर्णीय असतील, मराठा असतील, ब्राह्मण असतील, धनगर, आदिवासी असतील, दलित असतील, मराठा, आम्ही कोणाचंही जातीवरून मूल्यमापन केलं नाही, करणार पण नाही. त्यामुळे हा प्रश्नच आम्हाला लागू नाही की फडणवीस साहेबाला जातीवर तुम्ही विरोध करताय म्हणून. दुसरं तुम्ही सांगितलं की मराठा आरक्षण फडणवीस साहेबांनी दिलं, असं तुमचं एक ठाम विधान होतं. दिलं की त्यांनी, मराठ्यांनी म्हणून आहे ना, असं मराठी म्हणले पाहिजे ना दिलं म्हणून. जा ना मराठवाड्यामध्ये, आता किती कुणब्यांना आरक्षण भेटलं, किती कुणब्यांना सर्टिफिकेट देतात, हैदराबाद गॅझेट लागू कशी प्रोसेस चालू आहे, किती व्हॅलिडिटी झाल्या. बरं, नवी मुंबईमध्ये सांगितलं होतं ना दिलं म्हणून, परत पाठवलं होतं. पुन्हा वर्षा दीड वर्षात आम्हाला जायची वेळ कोणी आणली? काँग्रेसनं आणली, राष्ट्रवादीनं आणली, शिवसेनेनं आणली, तुम्हीच आणली. काँग्रेसची भूमिका काय आरक्षण? आमचं म्हणणं काय की फडणवीसांनी आरक्षण दिलं असं जे ठाम विधान आहे ते कसं चुकीचं आहे ते आम्ही सांगतोय. की मराठा समाजाला आरक्षण दिलं असं मराठा समाजातला एक मोठा वर्ग मानायला तयार नाही ना, करा ना त्यांचं समाधान. मग काँग्रेसला विचारा, मग राष्ट्रवादीला विचारा. देणारे तुम्ही, घेणाऱ्यांना विचारा ना दिलं का नाही ते. घेणारे नाहीत समाधानी. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, OBC आरक्षण, मराठा आरक्षण दोघांमध्ये वाद लावले, धनगर समाजाचं आरक्षण, आदिवासी आरक्षण, कोळी समाज, हा सगळा तुम्ही उल्लेख केला. कोणी केलं होय? पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ हे कोण? काँग्रेसवाले म्हणले होते.
नाना पटोले साहेब म्हणले होते, बाळासाहेब थोरात म्हणले होते का पृथ्वीराज चव्हाण म्हणले होते? कोण म्हणलं होतं? देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते. मग आज जर धनगर समाजातले आमचे बांधव फडणवीस साहेबाला जाब विचारतात तर त्यांचं काय चुकलं? तुम्ही हैदराबाद गॅजेट मराठा समाजाला लागू करणार असं म्हणून सांगितलं, मग हैदराबाद गॅजेट लागू करा असं बंजारा समाजानं म्हणलं तर तुम्ही बंजारा समाजाला दोष द्या ना. त्यामुळं महाराष्ट्रातलं वातावरण विकासावर चर्चा नाही झाली पाहिजे, बेरोजगारीवर चर्चा नाही झाली पाहिजे, शेतीच्या प्रश्नावर चर्चा नाही झाली पाहिजे, कायदा सुव्यवस्थेवर चर्चा नाही झाली पाहिजे, तुम्ही जो भ्रष्टाचार करताय विकासाच्या नावाने त्याच्यावर चर्चा नाही झाली पाहिजे. यासाठीच शोधलेलं तुम्ही ते बाटलीतलं भूत आहे, आरक्षणाचे वाद लावलेले. आणि फडणवीस साहेब ते योग्य पद्धतीने खेळतायत. ओबीसी माझ्या डीएनए मध्ये आहे म्हणतायत आणि तुमचेच मंत्री ओबीसीला फसवलं म्हणतायत. मराठ्याला आरक्षण दिलं म्हणताय, मराठी आरक्षण दिलं मान्य करायला तयार नाहीत. धनगर समाजाला देतो म्हणले, तुम्ही द्यायला तयार नाहीत. त्याच्यावर गोपीचंद पडळकर साहेब बिलकुल काय बोलत नाहीत. त्यामुळं आरक्षणाची लढाई, आरक्षणाचा वाद आणि आरक्षणामुळे महाराष्ट्राच्या जनमानसात माती कालवणं, अविश्वासाचं वातावरण, विष पेरणं हे भारतीय जनता पक्षानं फडणवीस साहेबांनी केलं. ही महाराष्ट्राचं कधीही न भरून येणारं नुकसान आहे. आज माझ्या मराठवाड्यामध्ये तुम्ही या, आज ओबीसी माणसाला मराठा माणूस लग्नपत्रिका देताना विचार करतो, ओबीसी माणूस मराठा माणसाच्या जवळ जाताना विचार करतो. किराणा दुकान सुद्धा आम्ही जाती बघून करायलोय, कीर्तनकार आम्ही जात बघून मालवले. आम्ही नव्हतो 18 पगड जातीची लोक. माझा मराठवाडा संतांची भूमी आहे. संत गोरोबा काका माझ्या मराठवाड्यातले, सावतामाळे आमच्या आरणचे सोलापूरचे बाजूचे, नामदेव महाराज आमचे शिंपी समाजाचे आमच्या नांदेड जिल्ह्यातले. 18 पगड जातीला सोबत घेऊन जाणारा आमचा मराठवाडा, साधू संतांची भूमी, मुकुंदराजांची भूमी आमचा मराठवाडा. आज मराठवाड्यामध्ये जातीवर दंगली होत आहेत. हे कुणी विष पेरलं? त्यामुळे आरक्षणाची तुम्हाला इतकीच चिंता आहे, तुम्हाला ओबीसीचं हित करायचंय, गरीब मराठ्याला आरक्षण द्यायचंय, धनगर आदिवासी वाद मिटवायचा आहे, तर कराना जातनी आहे जनगणना. का नाही तुम्ही मान्य केलं? अगोदर मान्य केलं की काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीमध्ये जाहीर आश्वासन लिखित दिलं आम्ही की आम्ही सत्तेत आले जात न्याय जनगणना करून. नुसतं आश्वासन नाही दिलं, कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये आम्ही ते करून दाखवलं आणि ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि उच्च जातीमधल्या गोरगरिबांना पण आम्ही आरक्षणाच्या कक्षेत आणलं. आरक्षणाची 50% कॅप उठवावी लागेल हे छाती ठोकून आरडून सांगणारे राहुल गांधी ते म्हणत होते जात निहाय जनगणना करू आम्ही. सत्तेत आलेच तर नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण आहे संसदेमधलं, अर्बन नक्सल लोकांची ये सोच है, अर्बन नक्सलियों की ये सोच है, जात जात में एक दूसरे को लड़ाना चाहते इसलिए कास्ट सेंसेस मांगते असं म्हणालेले आहेत मोदी साहेब. आणि ज्यावेळेस जातनिहाय जनगणनेला प्रतिसाद भेटतोय, 18 पगड जातींना जातनिहाय जनगणनेची गरज आहे आणि ते लोक ऐकतायत, राहुलजींना प्रतिसाद भेटतोय, काँग्रेसला प्रतिसाद भेटतोय, हे लक्षात आल्यास तुम्ही उठताय एका दिवशी आणि जातनिहाय जनगणना आम्ही करणार बनताय आणि 4 वर्ष पुढची तारीख सांगताय. करा ना सुरू जातनिहाय जनगणना. कुणी अडवले? कोविडची अडचण आहे, साधन संपत्ती नाही, सेन्सेक्स तर करायचाच आहे आपल्याला, करा. आणि नुसती जातीचं नाव लिहून घेऊ नका, त्याची सामाजिक आर्थिक त्याची सगळं अशी जनगणना हवी आहे. तो सामाजिक आर्थिक सर्वेक्षण हवा आहे. या देशामध्ये शैक्षणिक कर्ज कोण्या जातीला भेटतं? या देशामधले सरकारी योजनेचा लाभ कोण्या जातीला किती भेटलाय? या देशामध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण कोण्या जातीत किती आहे? या देशामध्ये उद्योगधंद्यामध्ये कुण्या जातीचे किती लोकांना प्रतिनिधित्व भेटलं? व्यापारामध्ये कुण्या जातीचे किती लोक प्रतिनिधित्व करतायत? संधी कोणाला मिळाल्या? विकासाच्या ही सगळी फळं चाखायला कोणाला भेटली? कोण मागं राहिलं? हे मोजायला नको? त्याला अर्बनी नक्षली सोच म्हणणार तुम्ही. आणि मग तुम्ही राहुल गांधीची मागणी करताय आणि 4 वर्ष पुढची तारीख सांगताय. पण तुम्ही ते कराय. आता आमचं म्हणणं, महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना सुरू करावी देवेंद्र फडणवीस साहेबांनी, कर्नाटकच्या धर्तीवर, तेलंगणाच्या धर्तीवर. आहे हिंमत तुमच्यात? का नाही करत? तुम्ही कायला केंद्र सरकारची वाट बघताय? आणि मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हे जे राहुल गांधींनी सांगितलं ते राबवा. नाही तर आम्ही तुमचं कौतुक करू, पण तुम्हाला सामाजिक न्याय द्यायचा नाही. तुम्ही नक्षलाईटचा उल्लेख करताय. याच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 370 सारखं कलम हटवलं. जम्मू काश्मीरमधून 370 सारखं कलम हटवून त्याचा जो दर्जा होता तो रद्द करून घेतला. एक चांगला निर्णय झाला ना. राम मंदिर उभारलं. राम मंदिर तुम्हाला मान्य नाही का? तुम्ही हिंदूच आहेत ना. तुम्हाला राम मंदिर झालेलं पटत नाही का काँग्रेसवाल्यांना? का नाही पटणार? मी हिंदू आहे, मी प्रभू रामाचा भक्त आहे. आम्ही जन्मल्यापासून मेल्यापर्यंत आमच्या तोंडामध्ये राम राम शब्द असतो. आम्हाला का नाही आवडलं? आवडलं, झालं, मंदिर केलं का? स्वागत आहे, करू, कौतुक आजही करतो. पण राम मंदिर बांधलं म्हणून कौतुक करत असताना राम मंदिराच्या नावानं मतं मागणं हे भारतीय जनता पक्षाचं कसलं राजकारण होतं? आमचे प्रभू रामचंद्र हजारो वर्षाच्या रामायणामध्ये ज्यांचे आम्ही गुणगान गातो, ज्यांचा आदर्श मानतो, त्या प्रभू रामचंद्राला तुम्ही छोटं दाखवणार आणि मोदी साहेब मोठे आणि हात धरून मंदिरात नेणार. प्रभू रामापेक्षा आमच्या मोदी साहेब मोठे झाले का? तुम्ही आम्हाला राम शिकवणार? राम राम म्हणतो आम्ही, त्या रामाचा तुम्ही उपयोग मतदानासाठी करणार, मतं घेणार.
अरे रोजगाराच्या प्रश्नावर घ्या ना मतं, सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर मतं घ्या, विकासाच्या प्रश्नावर मतं घ्या ना. माझ्या रामाला, प्रभू रामाला तुम्ही मंदिराच्या नावावर मतासाठी का वापरताय? का माझ्या धर्माचा, देवाचा, श्रद्धेचा गैरवापर तुम्ही तुमच्या शूद्र राजकीय हेतूसाठी करताय? त्याला आमचा विरोध आहे. प्रत्येक गावामध्ये राम मंदिर आमच्या लोकांनी बांधलेलं आहे. तुम्ही आजही मारुती मंदिर लातूर जिल्ह्यामधल्या, अहमदपूर तालुक्यामधल्या, धाराशिव, तुळजापूर तालुक्यामधल्या, सांगली, साताऱ्यामध्ये जा, सिंधुदुर्गमध्ये जा, तिथं जो मंदिराच्या समोरचं सभागृह आहे ते सांस्कृतिक सभागृह काँग्रेसच्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेबांनी आदेश काढून निधी देऊन बांधलेली आहेत. आमदाराची नाव आज पण दिसतील तुम्हाला. केलं ना आम्ही. अखंड हरिनाम सप्ताहात आम्हीच असतो ना. जयमल्लाल म्हणताना, गडावर चढताना आम्हाला अभिमान वाटतो ना. तुळजापूरच्या देवीची परडी भरताना आई राजा उदो उदोचा घोष आम्ही करतो ना. परडी आम्ही भरतो, आमच्या गळ्यात कवड्याची माळ असते, पोत आम्ही पाजळवतो ना. ज्योतिबाच्या डोंगरावर खोबरं उधळायला, भंडारा उधळायला आम्हीच असतो ना. त्यामुळे तुम्ही आम्हाला देव आणि धर्म सांगून निवडणुकीसाठी देवाचा गैरवापर करण्याचं शिकवू नका नव्या पिढीला. तो श्रद्धेचा विषय आहे, आस्थेचा विषय आहे, परंपरेचा विषय आहे, इथल्या अनादिकालापासून चालत आलेल्या संस्कृतीचा विषय आहे. म्हणजे हिंदूच्या विरोधात काय, आता पडळकर काय बोलले किंवा राणे साहेब काय बोलले किंवा संग्राम जगताप बोलले, कीर्तनकार संग्रामबाबू भंडारे असतील, हे काही जे लोक आहेत ते बोलतायत ना, हे बोलायचं नाही का? काय बोलतात? ज्ञानेश्वरांची भूमिका मांडायची नाही का? ज्ञानेश्वर महाराजाच्या ज्ञानेश्वरी मधल्या ओवीचं निरूपण करतायत का गोपीचंद पडळकर? का तुलसीदासाच्या रामायणाचा अर्थ समजावून सांगतायत आम्हाला संग्राम जगताप? का आई तुळजाभवानी आदिशक्तीची महती सांगतायत का आम्हाला? काय सांगतायत? हिंदू धर्माचं बोलतायत. म्हणजे तुम्ही हिंदू धर्माचं बोलत नाही, तुम्ही ख्रिश्चनांना, मुस्लिमांना, बौद्धांना, जैनांना तुम्ही कमी लेखायचं बोलताय, अपमान करताय त्यांचा. याला आम्ही विरोध करतो. हे विश्वची माझे घर, अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोका, ही आमची हिंदूची संस्कृती आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ही तुकोबाची लाईन घेतायत का? हे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, असं म्हणतायत का? तुळशीदासांचं जे भजन आहे, वैष्णवजन तो तेने कहियो पीड पराई जानो रे, ही लाईन घेताय का? माझा बीड वाहून गेला अतिवृष्टीमध्ये, शेतकरी संकटात आहे, शेतकरी पिचलेला आहे, पिडलेला आहे, त्याला तुम्ही जाऊन हिंदू आक्रोश मोर्चानं तुम्ही द्वेष पेरताय मुस्लिमाबद्दलचा. हे हिंदूचं भलं कसं काय असू शकतं? वैष्णवजन तो तेने कहियो पीड पराई जानो रे. ज्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी अतिवृष्टीनं संकटात आहे, त्याचं दुःख तुम्हाला कळत नाही आणि तिथं तुम्ही हिंदू मुस्लिम जाऊन भाषण देणार, त्याला आमचा विरोध आहे. संविधानानं सांगितलं ना धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम सांगितलं ना, वारकरी साधू संतांनी सांगितलं ना जाती धर्माचे भेद करू नका. मग त्यामुळे तुम्ही करत आहात ते सनातन धर्माचा उदो आहे. ज्या सनातन धर्मानं महात्मा फुले यांना विरोध केला, ज्या सनातन धर्मानं राजर्षी शाहू महाराजाला विरोध केला, ज्या सनातन धर्मानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मंदिरात येऊ दिलं नाही, ज्या सनातन धर्माच्या अनुयायांनी गांधीजीची हत्या केली, ज्या सनातन धर्माच्या अनुयायांनी ज्ञानदेवांची मुंज होऊ दिली नाही, ज्या सनातन धर्माच्या अनुयायांनी आमच्या तुकोबांच्या गाथा बुडवल्या, त्यांचा उदो करताय. हिंदू धर्माचं नाही तुम्ही उदो करत, म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. त्यामुळे हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, देवधर्म, पूजा अर्चा, खंडोबाची तळी उचलून दाखवावी. देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय म्हणतात खंडोबाची तळी उचलताना? म्हणून दाखवावं फडणवीस साहेबांनी. लय देवा धर्मात सांगता ना. मग आमचा खंडोबा देव नाही, आमचा ज्योतिबा आमचा देव नाही, आमची तुळजाभवानी, आमची माहूरची लक्ष्मी देव नाही, महालक्ष्मी आमची कोल्हापूरची देव नाही आमचा. तुम्ही सांगाल तोच देव, तुम्ही सांगाल तोच हिंदू धर्म, तुम्ही सांगाल तीच संस्कृती. असं कसं असू शकतं? माझा मसूब आहे ना माझ्या गावात, माझा हनुमंत आहे ना माझ्या गावात, माझा दत्त आहे ना माझ्या गावामध्ये, वारकरी साधू संत आम्ही जातो ना वारीला. वारीची परंपरा असलेल्या घरातले आम्ही आहोत ना, परदी भरणाऱ्याच्या घरातले आम्ही आहोत ना. त्यामुळे हिंदू धर्म हा जर गोपीचंद पडळकरांकडून आम्हाला शिकायची वेळ आली, याच्यापेक्षा नामुष्की आमची काय असेल ती आमच्यावर आलेली नाही. 370 बद्दल काय? ठीक आहे, हिंदूचं विसरलो होतो मी, माफ करा. 370 कलम रद्द केलं. कलम रद्द करताना अख्खी जम्मू काश्मीरची तुम्ही जी विधानसभेचे सदस्य होते, विरोधी पक्ष नेते होते, 1.5 वर्ष तुरुंगामध्ये डांबले, हुकुमशाही केली. चला ठीक आहे, तरी आम्ही मानलं 370 तुम्ही हटवलं. काय सांगितलं 370 कलम हटवल्यानंतर? की आता दहशतवाद आटोक्यात येणार आहे, आता काश्मीरमध्ये विकास होणार आहे. मग पुलवामा 370 हटवण्याच्या आधी झालं का नंतर झालं? आंतरराष्ट्रीय सीमेपासून आतमध्ये 150 किलोमीटर अतिरेकी आले आणि निघून गेले. हे 370 कलम हटवण्याच्या आधी झालं का नंतर झालं? त्यामुळे तुम्ही 370 कलम हटवून जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणार होते, दहशतवाद मुक्त करणार होते, विकासाची गंगा आणणार होते. त्याच्यावर पण कधी तर बोला ना. नाही तुम्ही बोलत. महबूबा मुफ्ती सोबत तुम्ही सरकार स्थापन केलं होतं ना, देशभक्तीची भाषा शिकवतात नाही बीजेपी वाले. हेच गृहमंत्री अमित शाह साहेब महबूबा मुफ्तीच्या मांडीला मांडी लावून बसायचे. सरकार भोगलं तिथलं.
आणि पुन्हा तिलाच उचलून जेलमध्ये टाकलं तुम्ही. कसं डिफेंड करणार आहात? कसे आले अतिरेकी सांगा ना. का तिथं सुरक्षा नव्हती पुलवाम्यामध्ये सांगा ना. एवढे आमचे निष्पाप आमचे नागरिक भारताचे प्राण मुकले गेले, निर्दयी अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. कुठे होती मिलिटरी तुमची? कुठे होते पोलीस? इंटेलिजन्स कुठं होतं पहलगाम मधलं? 370 कदम हटवल्यानंतर तुम्ही बोलावलं म्हणून लोक गेली पर्यटनात, विश्वासाने गेली. हा विश्वासघात नव्हता, ही गद्दारी नव्हती देशासोबतची. त्याच्यावर बोलायला तयार नाही तुम्ही. त्यामुळे राम मंदिरावरचा प्रोपोगंडा, 370 वरचा प्रोपोगंडा, जीएसटी वरचा प्रोपोगंडा. जीएसटी कोणी लावला? मनमोहन सिंग साहेबांनी लावला का पी.व्ही. नरसिंहराव साहेबांनी लावला का इंदिराजींनी? कोणी लावला होता जीएसटी? मोदी साहेबांनी लावला होता. तो जीएसटी गब्बर सिंग टॅक्स आहे असं दुसऱ्या दिवशी राहुलजी म्हणाले होते. त्याच्यामध्ये बदल करावा लागेल असं सांगितलं. 200 वेळा बदल केले तुम्ही. आणि आता जीएसटीचे स्लॅब तुम्ही कमी केले आणि तरी तुम्ही उत्सव केला. कसलं राजकारण आहे? आम्ही नागवाल्याच्या खेळामध्ये आम्ही वेडे समजता तुम्ही आम्हाला? माकडा आहोत का आम्ही? तुम्हीच जीएसटी लावायचा, तुम्हीच लूट करायची आणि तुम्ही पुन्हा तो जीएसटी कमी करून म्हणायचं जीएसटीचा उत्सव साजरा करा आणि फोटो छापायचे. किती ह्याच्यात काढणार आहात तुम्ही जनतेला? आता नाही होणार असं. आता तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील. आता प्रोपोगंडा नाही चालणार. आता फेक नरेटिव्ह तुमचं नाही चालणार. धर्मात जातीत भांडणं लावलेली लोक ऐकायला तयार नाहीत. आता मराठा पण प्रश्न विचारतोय, आता ओबीसी पण प्रश्न विचारतोय, धनगर पण आता छाती ठोकून म्हणतोय आरक्षणाचं काय झालं. आणि आता व्यापारी पण म्हणतोय जीएसटी मध्ये तुम्ही आम्हाला लुटलं. आता शेतकरी पण म्हणतोय की सोयाबीनला हमी भाव द्या. आणि आता महिला आणि शहरामधली लोक पण म्हणतायत कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर फडणवीस साहेबांचं फेल्युअर आहे. त्यामुळे आता संपत आलंय, हे शेवट असेल. लिहून घ्या. लोकांनी डोळे उघडलेत. ते तुमच्याच काही लोक जे जात आहेत की आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला पैसे मिळत नाहीत विकास कामासाठी. काँग्रेसमधलेच लोक आहेत ना जे भाजपमध्ये चाललेत, पक्षांतर करायला लागलेत, शिंदे साहेबांसोबत चाललेत, अजितदादांसोबत चाललेत, सांगतात की बाबा विकास करायचा असेल तर सत्ताधाऱ्यांसोबत जावं लागेल. का विरोधकांना पैसे मिळत नाहीत का? लोकशाहीमध्ये राहतो ना आपण. एवढ्या जनतेने आपल्याला मतदान करून निवडून दिलंय. कुठलाही एक आमदार त्या मतदारसंघातून 2 ते 3 लाख लोकांच्या मतदान प्रक्रियेतून तो माणूस निवडून येत असतो. त्याला निधी मिळत नाही का? असं का होतंय? तुम्ही अगदी महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं. 55 असे लाडके आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी 4 महिन्यापूर्वी असे निवडले की त्यांना 5 कोटीचा निधी इतर आमदारापेक्षा जास्त दिला. आमदार निधी ठरलेला असतो. तिथं काय पक्ष, सत्ताधारी, अपक्ष असं काही नसतं. आमदार निधी असतो सगळ्या. पण 55 आमदार जे आपल्या सोयीचे आहेत, आपल्या पक्षाचे आहेत, आपल्या बाजून आहेत, आपल्यासाठी महत्वाचे आहेत किंवा उद्या त्यांना आपल्याकडे फोडून घ्यायचे असे वेचून 55 आमदारांना महाराष्ट्रातल्या 5 कोटी एक्स्ट्रा निधी फडणवीस साहेबांनी दिला. आज पेपरमध्ये बातमी आहे 20 आणखी आमदार असे निवडले ज्यांना पुन्हा 5 कोटी वेगळा दिला. म्हणजे 55 अगोदरचे आणि आताचे 20 एवढे आमदार त्यांनी फक्त माझे समर्थक आहेत, माझ्या पक्षात आहेत म्हणून जास्त निधी दिला. मग दुसऱ्या आमदारावर हा अन्याय नाही. तुम्ही ज्या संवैधानिक पदावर बसला, जिथं समन्यायी वागणं तुम्ही अपेक्षित आहे, पक्ष असतील, विचारधारा असतील, त्याच्या पलीकडे विभाग, पक्ष, विचारधारा, जात, धर्म कशाचीही भिंत न बघता तुम्ही मदत करणं, विकास करणं, निधी देणं, कायदेशीर तरतूद करणं अपेक्षित आहे. मग हे 50 आणि ते 55 आणि हे 20 हेच का लाडके तुमचे? तर पक्षामध्ये एखाद्या आमदारांनी यावं म्हणून त्याच्या मतदारसंघातला निधी हे रोखतात. माझ्या धाराशिवमध्ये 140 कोटीची कामं 2 वर्ष 3 वर्ष झालं मंजूर असताना यांनी रोखलेली आहेत. ह्यांच्या आवडीचा कॉन्ट्रॅक्टर भेटला नाही म्हणून. आणि वाद कोणाचा आहे? राणा जगजितसिंग पाटील फडणवीस साहेबांचे लाडके, एकनाथ शिंदे साहेबांचा पालकमंत्री आहे तिथं, तानाजी सावंत सत्ताधारी पक्षाचे. ह्यांच्या वादामुळे 140 कोटी रुपयाचे रस्ते माझ्या उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये होऊ देत नाहीत. आज लोक आमची काँग्रेसची रस्त्यावर आहेत. काँग्रेस भांडते, शिवसेना भांडते. त्यामुळे निधीचा वापर सुद्धा, विकास कामाच्या तरतुदीचा वापर सुद्धा आपला पक्ष वाढवण्यासाठी करणं इतका क्षुद्रपणा देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. ही किती चुकीची गोष्ट आहे. हे शोभतं का मुख्यमंत्र्याला? मला आठवतं माझ्या तुळजापूर विधानसभेमध्ये आमचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण साहेब होते धाराशिव जिल्ह्याचे. आणि माझ्या गावाच्या बाजूला नितळी म्हणून एक गाव आहे, नितळी धाराशिव तालुक्यात. त्या नितळी गावच्या सरपंचांनी मला सांगितलं मागे, ते भारतीय जनता पक्षाचे होते, कट्टर कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा, बबनराव सुरवशे त्यांचं नाव. त्यावेळेस ते भारतीय जनता पक्षात काम करायचे. त्यांनी सांगितलं की मी बीजेपीचा होतो, मी बीजेपीचा सरपंच होतो, ग्रामपंचायतवर बीजेपीची सत्ता होती, तरी मधुकर अण्णा चव्हाण साहेबांनी मला निधी देताना, कामं देताना, विकास कामं गावची करताना पक्षाचा भेद आणला नाही. हे आमची संस्कृती आहे काँग्रेसची. निवडणुकीमध्ये पक्ष चिन्ह निवडणुकीमध्ये, पण एकदा निवडणुका झाल्या, सरकार स्थापन झाले की सगळे आमदार माझे, सगळा महाराष्ट्र माझा.
ही संस्कृती फडणवीस साहेबांनी लयाला मिळवली. आज काँग्रेस पक्षाकडून असा एक नरेटिव्ह पसरवला जातोय का की मोदी संविधान विरोधी आहेत, लोकशाही विरोधी आहेत, फडणवीस संविधान विरोधी आहेत, लोकशाही विरोधी आहेत, असं काँग्रेस करून जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे का की या लोकांनी यांना निवडून दिले, एवढ्या जनतेने 140-150 कोटी आपल्या लोकांनी यांना निवडून दिलंय, 230 खासदार एकट्या भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि 298 NDAचे आहेत, महाराष्ट्र सुद्धा सगळ्यात जास्त बहुमत भारतीय जनता पार्टीला 130 आणि महायुतीला असं मिळून चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे, 234 पर्यंत तो आकडा जातो. पण हे करत असताना काँग्रेसकडून सातत्यानं का बाबा असं? एक तर 140 कोटी जनतेनं वगैरे बीजेपीला निवडून दिलेलं नाही, मोदी साहेबांना समर्थन नाही, बोलण्याच्या ओघात माध्यमांच्या भाषेत हे आपणच नरेटिव्ह एक पसरवतो, हे खोट आहे. 31% 30% वर अख्खा NDA त्यांचा कधी गेलेला नाही, अख्खा NDA. म्हणून तर तुम्हाला कुबड्याची गरज बसली ना नितीश कुमारांच्या, का लढले नाही सोबत त्यांच्या? चंद्रबाबू नायडूंच्या कुबड्यांची गरज का पडली तुम्हाला? घ्यायचं होतं ना आधीच त्यांना सोबत. राजकारणात काही करत असताना सोबत घेतलं. आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही निवडून आलात का, तर तुम्ही वोट चोरी केलेली आहे आणि ती कशी केली हे आम्ही सिद्ध करतो. एक. दुसरं, तुम्हाला कुबड्यांची गरज असते आणि ज्यांना कुबड्या म्हणून तुम्ही घेताय त्यांना पुन्हा फेकून देताय. अमित शहा साहेबच मुंबईमध्ये परवा म्हणले की आम्हाला आता कुबड्यांची गरज नाही, आणि अजितदादा बसलेले होते, एकनाथ शिंदे साहेब बसलेले होते. कसं काय ऐकू शकतात? त्यांचं काय त्यांच्याकडे अडकलंय मला कळतच नाही. कुबड्या म्हणले चक्क. हा शब्द आपल्या सहकार्यांना, आपण ज्यांच्यासोबत निवडणुका लढल्या किंवा ज्यांच्यासोबत आपण सत्तेत आहोत त्यांना कुबड्या म्हणणं हे लोकशाही विरोधी आहे. इंडिया आघाडीमध्ये आमचे किती पक्ष आहेत, आम्ही एकमेकांना कुबड्या नाही म्हणत. कुबड्या हे लोकशाही विरोधाचं पहिलं लक्षण. दुसरं, शिवसेना पक्ष कोणी स्थापन केला हो? बाळासाहेब ठाकरे. बरोबर. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचं होतं ना. कोणी दिलं? एकनाथ शिंदे साहेबाला. निवडणूक आयोगानं दिलं. निवडणूक आयोगाकडे आजपर्यंत अशी पद्धत होती की पक्ष फुटला की ते चिन्हच गोठवायचं, दोघालाही द्यायचं नाही. का नाही केलं? मोदी साहेबाच्या काळामध्ये निवडणूक आयोगानं हा नियम का बदलला? का दिला धनुष्यबाण तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना? कोणाचा दबाव होता निवडणूक आयोगावर? सेम तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ चिन्ह. बरं, विधानसभेच्या अध्यक्षांनी नार्वेकर म्हणून आहेत, नाही घेतली सुनावणी, नाही केली कारवाई. झालं असं कधी पक्षाच्या इतिहासात, लोकशाहीच्या इतिहासात नाही झालं, म्हणून लोकशाही होत्या. सुप्रीम कोर्टाच्या जजनं सुनवाईच घेतली नाही. आपली पिढी ज्यावेळेस डोकावून मागं बघेल, आपण ज्यावेळेस म्हातारे होऊ आणि मागं बघू, त्यावेळेस सगळ्यात विनोदी लोकशाहीमधली थट्टा कोणती असेल तर 2 पक्ष महाराष्ट्रातले फुटल्यानंतर त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं सुनवाईच घेतली नाही. सरकार स्थापन झालं त्यांचं, सरकार गेलं त्यांचं, पुन्हा निवडणुका झाल्या, दुसरं सरकार आलं तरी सुप्रीम कोर्टानं सुनवाई घेतली नाही. कॉम्रेड गोविंद पानसरे मला इथं आठवतात. कॉम्रेड गोविंद पानसरे एकदा म्हणतात, सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च शहाणपण नव्हे, ते इथं प्रत्ययाला आलं. संसदेमध्ये ज्यावेळेस अधिवेशन चालू असतं त्यावेळेस विरोधकाची भाषण ऐकायला मोदी साहेब येतच नाहीत. पंडित जवाहरलालजी नेहरू पासून देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग साहेबापासून ते PV नरसिंहराव साहेबांपर्यंत VP सिंग सगळे पंतप्रधान बघा मोदी साहेबापेक्षा जास्त काल संसदेमध्ये बसलेले आहेत. का ऐकत नाही तुम्ही विरोधकाचं? तुम्ही राजा आहात, शहनशाह आहात, बादशाह आहात तुम्ही. बसा ना, ऐका ना विरोधी पक्षाच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे, आमदारांचं काय म्हणणं आहे. एक आमदार 7-7, 8-8 लाख मतं घेऊन आलेले आमदार असतात, नाही त्यांचं ऐकू वाटत मोदी साहेबाला. ते येतात असे, तुम्ही बघा चित्र. आणि ते आले की त्यांचे भक्त खासदार सगळे उठतात, टाळ्या वाजवतात, जय जयकार करतात. राजेशाहीत राहतोय आपण. ढाल तलवार करून तुम्ही निवडून आलेले आहात, लोकांच्या मतावर आलात ना. या ना विरोधी पक्ष नेत्याचं भाषण ऐकायला. तुमच्या पक्षातल्या मंत्र्याची भाषण ऐका ना, कामकाजावर काय प्रश्न उत्तर होते. म्हणून तुम्ही लोकशाही विरोधी आहात. पक्ष फोडताय, संसदेत येत नाही, शेतकऱ्याचं ऐकत नाही तुम्ही. जामिया मिलिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले तुम्ही, लाठीचार्ज केला. दिल्ली विद्यापीठामधल्या विद्यार्थ्याला देशद्रोहाचे कलम लावले तुम्ही. दिल्ली पोलीस कोणाच्या अखत्यारीत आहे? अमित शहा साहेबांच्या. झाले गुन्हे सिद्ध. कन्व्हिक्शन रेट काय राष्ट्रद्रोही गुन्ह्याचा? सोनम वांगचुक तुम्हाला राष्ट्रद्रोही वाटतो? म्हणून तुम्ही लोकशाही विरोधी, संविधान विरोधी आहात. संविधान बदलणे म्हणजे त्यातली कलम बदलणे असं नाही. संविधानाला अपेक्षित असलेली जी दिशा दाखवलेली आहे त्याच्या विपरीत वागणे. पंतप्रधान पदावरचे इतके जबाबदार व्यक्ती प्रचाराच्या सभेमध्ये जादा बच्चे पैदा करण्यावाले म्हणतात. मंगळसूत्र काढून काँग्रेसवाले मुस्लिमांना देतील, हे विधान होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं. मुजरा शब्द वापरला होता तुम्ही. दिदी ओ दिदी म्हणून किती खालच्या पातळीवर टोनिंग केलं होतं ममता बॅनर्जींचं. याला लोकशाही विरोधी म्हणायचं. विरोधकांचा आवाज ऐकायचा नाही, शेतकरी विद्यार्थ्यावर अन्याय करायचा, संसदेमध्ये उपस्थित राहायचं नाही,
दुसरे पक्ष फोडायचे, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सोबत घ्यायचं. म्हणून आम्ही तुम्हाला लोकशाही विरोधी म्हणतो. आणि तीच पद्धत देवेंद्र फडणवीस साहेब राबवत आहेत. त्यामुळे लोकशाहीमध्ये निवडून आलं म्हणजे आपण लोकशाही आहोत असा अर्थ होत नाही. लोकशाही मूल्यांना जागणं, त्यानुसार राज्यकारभार करणं आणि तुमच्या कारभारामध्ये त्याचं प्रतिबिंब पडणं, त्याच्यावर लोकशाहीचे तुम्ही अनुयायी आहात की नाही हे ठरतं. नक्कीच. आज हनुमंत पवार एवढ्या काँग्रेस पक्षाची बाजू सगळ्या माध्यमांसमोर, लोकांसमोर सकारात्मकतेनं मांडतायत. त्यांची फक्त लोकशाहीचा तो अधिकार आहे. प्रत्येकाने आपापल्या पक्षाची विचारधारा, सगळे विषय मांडले पाहिजेत, लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. मी देखील तुमच्याबद्दल अभ्यास करत असताना तुम्ही ज्या काही सभा घेतल्या निवडणुकीच्या काळामध्ये विधानसभेच्या, त्या सुद्धा बघितल्या. समोर काय थोडेफार लोक असताना देखील तुम्ही ते बोलत होत. खरं तर एक अभिमान वाटतो की एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला पोरगा, एक शेतमजुराचा पोरगा, आज 10वी नापास झालेला पोरगा, बोलताना अडखळणारा पोरगा, आज एका राष्ट्रीय पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा एक प्रवक्ता होतो. खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे. हे खरं तर मला सुद्धा देखील एक इन्स्पिरेशनल आहे की एवढा सर्वसामान्य कुटुंबातून आलेला पोरगा आज ह्या पदापर्यंत जाऊ शकतो. पण कुठंतरी काँग्रेस पक्ष तुमची दखल घेईल का? सर्वसामान्य कुटुंबातील आलेल्या लोकांना काँग्रेस पुन्हा वर देईल का? तुम्ही, मला माहित नाही की राहुल गांधींना भेटलात की नाही भेटलात. राहुल गांधीला तुम्ही भेटलात का कधी? राहुलजींची आणि माझी भेट हे माझ्या आयुष्यातला एक अमूल्य असा ठेवा आहे. अगदी अपघातानं झालेली भेट होती, ठरवून वेळ घेऊन काहीतरी अशी नव्हती. भारत जोडो यात्रेमध्ये ते महाराष्ट्रामध्ये यात्रा आली तेलंगणामधून आणि देगलूर तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या यात्रेचा प्रवेश झाला आणि 8 नोव्हेंबरला देगलूरच्या रस्त्यावर, देगलूर तालुक्यातल्या ग्रामीण भागातून ती यात्रा जात असताना खूप गर्दी, 1.5-2 लाखाचा समुदाय, ती सुरक्षा आणि तो सगळा वेग आणि तो ऑरा वेगळाच होता भारत जोडो यात्रेचा. म्हणजे मला कधी कधी असं अंगावर शहारे येतात की कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत अख्खा देश पायानी मोजला राहुल गांधींनी. 56 इंची छाती त्याला म्हणतात. मोदी साहेब पंजाबमधून शेतकरी मला मारतील म्हणून पळून आले होते. ते राहुल गांधी त्या भारत जोडो यात्रेत असताना रस्त्याच्या कडेला उभा होतो. आमच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या. नांदेड जिल्ह्यामध्ये यात्रा होती. ती जबाबदारी पार पाडून मी लिंबाच्या झाडाखाली शेतात बसलेलो होतो आणि ती यात्रा पूर्ण आली. आणि आपल्या नेत्याला जवळून बघायचं म्हणून मी त्या यात्रेच्या तिथे गेलो. मला मध्ये जायची संधी भेटली. ढकलाढकली असायची, सुरक्षा, वेग असायचा. कसा तरी मध्ये गेलो. माझे नेते, मी ज्यांना मानतो, ज्यांच्या नेतृत्वाखाली मी राजकारणाची सुरुवात केली, ते डॉक्टर विश्वजित कदम साहेब तिथं बाजूला होते. त्यांनी मला बोलावून घेतलं. नानाभाऊ पटोले साहेब होते, माणिकराव ठाकरे साहेब, अशी सगळी मंडळी होती. आणि मग राहुलजींना मला बोलायची संधी भेटली. मी राहुलजींना माझं नाव सांगितलं नाही. राजकीय तक्रार वगैरे असलं काही, ते आपले मुद्दे असतात, आपण नेत्यांना हे करू नये. मी सांगितलं की आजूबाजूला जे शेत आहे त्या शेतामध्ये सोयाबीन पिकतं. राहुलजी, हिंदीमध्ये तोडक्या मोडक्या बोलत होतो मी. आणि ते सोयाबीन वाहून गेल्यानंतर पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये, प्राईम मिनिस्टर क्रॉप इन्शुरन्स स्कीम मध्ये कशी फसवणूक होते, त्याचे प्रीमियम कसे भरायला लागतात आम्हाला, त्याचे सेंटर कसे नसतात, त्यांची तक्रार निवारणाचा विभाग नाही, त्यांचं नुकसान भरपाई मिळत नाही, आम्ही न्यायालयापर्यंत जातो आणि ह्या कंपन्या कशा खाजगी कंपन्या आहेत हे मी राहुलजींना सांगत होतो. राहुलजींनी माझ्या खांद्यावर हात टाकला होता आणि 13 मिनिट राहुलजी माझ्याकडून हे सगळं समजून घेत होते, ऐकत होते आणि मी ते सांगत होतो. नंतर त्यांनी मला त्यांचे जे असिस्ट करणारी टीम आहे त्याच्यातले एक अलंकार सवयीजी म्हणून आहेत, त्यांना माझा नंबर घ्यायला लावला. त्यांचा नंबर मला घ्यायला सांगितला आणि ऍग्रिकल्चर इश्यूवर तू यांच्या संपर्कात राहा असं सांगितलं. 13-14 मिनिट माझा सर्वोच्च नेता, जो अख्खा देश पायानं मोजायला निघाला होता, संघर्ष करणारा माझा नेता मला भेटला. माझं ऐकून घेतलं. पुढची सभा सायंकाळी जिथे झाली, माझ्या माहितीने शंकरनगर म्हणून काहीतरी कारखाना आहे, तिथे सभा झाली. त्या सभेत राहुलजींनी हे सांगितलं की किसान का बेटा मुझे मिला, उसने क्रॉप इन्शुरन्स का ये सांगितलं, असं सांगितलं. आणि क्रॉप इन्शुरन्सवर इथलं सरकार कसं शेतकऱ्यांना लुटतं हे मी जे सांगितलं ते त्यांनी भाषणात सांगितलं. अब्दुल सत्तार मंत्री होते, कृषी मंत्री माझ्या माहितीने महाराष्ट्रामध्ये. अब्दुल सत्तार साहेबांनी 3ऱ्या दिवशी पीक विमा योजनेच्या संदर्भाने अधिकाऱ्याची आणि खाजगी कंपन्यांच्या प्रतिनिधीची बैठक लावली आणि पीक विमा किती देणार, किती नाही देणार, पंचनामे किती झाले, किती हप्ते आले, ह्याच्यावर त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. तर राहुलजी गांधी इतका मोठा नेता आहे की त्यांनी 13 मिनिट एखाद्याचं ऐकून घेतलं तरी सरकार हलतं आणि ते माझं ऐकून घेतलं. मला आता माझं कोण नेता ऐकतो नाही ऐकतोय, राहुलजींनी माझं ऐकून घेतलं. आणि नंतर राहुलजींच्या कार्यालयाचा मला नंतर संपर्क झाला. लोकसभा निवडणुकीमध्ये
क्रॉप इन्शुरन्सवर आपण काय आश्वासन दिलं पाहिजे हे मला विचारलं गेलं. आणि मी काय प्रशासकीय अधिकारी माझे मित्र, इंग्रजी भाषा चांगले असणारे, इन्शुरन्स कंपनीच्या ह्याच्यात अभ्यास असलेले अशा लोकांना एकत्रित करून मी एक ड्राफ्ट बनवला. तो ड्राफ्ट मी AICC ला पाठवला आणि ज्या 5 गॅरंटी शेतकऱ्यासाठी सांगितल्या त्याच्यामधली एक गॅरंटी काँग्रेस पक्षानं देशभर दिली. ती होती की एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत त्याला नुकसान भरपाई भेटण्याचा आम्ही कायदा करू. मग तो पीक विमा कंपन्याला बंधनकारक असेल, राज्य सरकारला, केंद्र सरकारला बंधनकारक असेल. इतका कंटेंटवर काम करणारा आणि ऐकणारा नेता म्हणजे राहुल गांधी आहे. ही माझी पहिली भेट होती आणि मी प्रचंड आनंदी, अभिमान आहे. माझ्या घरात तो फोटो असतो राहुलजींनी हात ठेवल्या. तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ऐकून घेत नाही आमचं, राहुल गांधींनी ऐकून घेतलं. खरं तेच ना, ते सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे. सर्वोच्च नेता जर तुमचं ऐकून घेत असेल, त्याच्यावर लगेच काम करत असेल, कृती झाली तर खरंच ते अभिमान. बाकी तुम्ही विचारलं की काँग्रेस पक्षामध्ये सर्वसामान्यांच्या लोकांना, हे बघा काँग्रेस पक्षावर आता ऐतिहासिक जबाबदारी आणि लढण्याची, संघर्ष करण्याची, ते आम्ही करत राहू. सरकार येणं जाणं, निवडणुकातलं यश अपयश, आम्ही निवडणुका लढलेलो आहोत. ग्रामपंचायतला आम्ही यश अपयश बघितलेलं आहे. पंचायत समितीला माझी पत्नी उमेदवार होती, पराभव बघितलेला आहे. मी पदवीधरला प्रचार केलेला. लोकसभेला भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये 150 पेक्षा जास्त सभा घेतली. विधानसभेला साकोली मतदारसंघात आदरणीय नानाभाऊ पटोले साहेबांसाठी आम्ही फिरलो. ओमराजे निंबाळकर आमचे शिवसेनेचे, महाविकास आघाडीचे, त्यांच्यासाठी फिरलो. पुण्यामध्ये आम्ही फिरलेलो आहोत. रवींद्र धंगेकर काँग्रेसमध्ये होते, आमचे हिरो होते, त्यांच्यासाठी आम्ही कसब्यामधल्या इमारती पालत्या घातलेल्या आहेत. कोल्हापूर उत्तरमध्ये मी प्रचाराला गेलो होतो पोटनिवडणुकीमध्ये. महाराष्ट्रभर काँग्रेससाठी फिरणे, प्रवास करणे आणि काँग्रेसची भूमिका मांडणे ह्याच्यापेक्षा मोठं पद नाही. आणि आता मी कुठल्या पदावर आहे, मी लोकप्रतिनिधी आहे का नाही, याला महत्व राहिलेलं नाही. आता महत्व आहे मी सत्याची बाजू घेतो का नाही, मी निष्ठेनं काँग्रेस विचारावर चालतो का नाही, मी संघर्षाला घाबरतो का, हे मुद्दे महत्वाचे आहेत. ते घेऊन पुढे चालत राहणे. तुम्ही निवडणूक लढलेले. ग्रामपंचायतला उभा होतो, पॅनल उभा होतं ग्रामपंचायतला, पंचायत समितीला माझी मिसेस उभा होती काँग्रेसच्या चिन्हावर. तुम्ही वैयक्तिक आता मी पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभा राहायची सगळी तयारी केली होती, पण आरक्षण पडल्यामुळं तिथं मला उभा राहता येणार नाही. पण आयुष्यामध्ये निवडणुका लढवायची जबाबदारी, निवडणुका लढवू. आयुष्यात मोर्चा काढायची जबाबदारी आली, मोर्चा काढू. पक्षानं प्रवक्ता म्हणून भूमिका मांडायला सांगितली, भूमिका मांडू. दुसऱ्या राज्यात जाऊन काम करायला सांगितलं, दुसऱ्या राज्यात जाऊन काम करू. काँग्रेस पक्ष देईल ती जबाबदारी संयमानं, चिकाटीनं, निष्ठेनं आणि संघर्ष करत निभावणे, एवढं सध्या आम्ही आमच्या पुरता रोडमॅप आखून घेतलेला आहे. काय वाटतं बरं आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन की एक लहानपणीपासूनचा काळ, एक शेतमजूर असलेले तुमचं वडील असतील, तुम्ही पण शेतात काम केलंय, अक्षरशः शेण सुद्धा उचललंय, जळण चोरलंय, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज मागे वळून बघताना काय काय भावना आहेत? मी ज्यावेळेस माझ्या गावामध्ये जातो, मूळ गाव धाराशिव तालुक्यामधलं सुंबा म्हणून गाव, ते माझं आजोळ खरं म्हणजे, त्याच गावात आम्ही लहानाचे मोठे झालो, माझे मामा मावशी असं. तर एकाही नातेवाईकाकडे माझे शेत नव्हतं. म्हणजे मी शेतकऱ्याचा मुलगा त्या अर्थानं नाहीये, आम्ही शेतमजुराचा मुलगा. माझे वडील सालगडी म्हणून काम करायचे. सालगडी म्हणजे वर्षभर सालानं काम करायचं. सालगड्याचं दुःख कुठं मांडता आलं, काय करता आलं, तर ते एक माझा हळवा कोपरा आहे की एक पण सुट्टी नसते वर्षभरामध्ये. सालगड्याला खाडा धरला जातो, त्याला काहीच नसतं. दिवस रात्र, सकाळ संध्याकाळ, ऊन पाऊस वारा काही नाही. महाराष्ट्रामध्ये लाखो सालगडी आहेत जे गुलामासारखं राबतायत शेतामध्ये. याचा अर्थ शेतकरी त्यांना गुलामाची वागणूक देतात असं मी म्हणत नाही, पण त्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याचं एवढं उत्पन्नच नाही की सालगाड्याला तो सुट्टी देईल, सालगाड्याला तो बोनस देईल, सालगाड्याला तो पगार जास्त देईल. त्यामुळे शेतीचं अरिष्ट शेतमजुराच्या शोषणामध्ये परावर्तित होते आणि त्याच्यातून मी गेलेलो आहे. माझे वडील 24 तास 12 महिने शेतामध्ये राबताना बघितलेले आहेत, लोकांची गुरंढोरं शेण काढताना बघितलेले आहेत. आज ते वयस्कर आहेत, आता बसून असतात हे. पण मी खूप अत्यंत म्हणजे हायब्रिड 2 किलो 1 किलो हायब्रिड आम्ही किराणा दुकानातून आणून खाल्लेली माणसं आहोत. माझी बहीण, तिला शिक्षण भेटलं नाही आम्हाला शिकवण्यासाठी, तिच्या शिक्षणाचा बळी गेला. 30 रुपये 35 रुपये दिवसानं रोजगार करून तिने माझ्या मोठ्या भावाला शिकवलं. मोठा भाऊ वकील आहे आता, मी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं. तर आम्ही शेतमजुराच्या कुटुंबातले आहोत. इंधनासाठी जळण गवऱ्या नसायच्या. तर सकाळी जनावरं सुटली आणि ती गावाच्या बाहेर आली की ती शेण टाकायची. मग ती शेण धरायचं आणि त्या पाटीमध्ये, पाटी म्हणतात त्याला, त्या पाटीमध्ये ते टाकायचं. ते शेण उचलून हाताला इन्फेक्शन झालं होतं, त्याला त्यावेळेस खरूज म्हणलं जायचं, आता त्याला इन्फेक्शन म्हणतो आम्ही. हे सगळं बघितलंय. जळण चोरण्यासाठी संध्याकाळी ओढ्याला जायचं, इचूकाट्यामध्ये हात घालायचा आणि ते जळण चोरून आणायचं. शेतमजुरी वडिलांनी करताना बघितलं, बहिणीनं शेतमजूर करताना बघितलं, मामीनी शेतमजुरी करताना बघितलं. कष्ट करणाऱ्या लोकांच्या घरातून आम्ही आलेलो आहोत. म्हणून स्वतःकडून जास्त अपेक्षा नाही आहेत. म्हणून संपत्ती, पैसा, अडका वगैरे हे कमवणं पाप आहे का? बिलकुल नाही. पण ते कमवणंच आयुष्याचं ध्येय आहे.
अशा विचारसरणीत आम्ही वाढलेलो नाही. 2 वेळ चांगलं खायला भेटलं पाहिजे, इज्जतीचं आयुष्य भेटलं पाहिजे आणि पोराबाळाला शिकवता येईल एवढं आपल्याकडे संपत्ती असावी. त्यांचं भविष्य सुद्धा ते घडवावं. आपल्या अपेक्षा खूप कमी आहेत, पाहिलेलं दारिद्र्य खूप मोठं आहे. त्यामुळं सतत मी पुण्यात असो, मुंबईत असो, प्रसार माध्यमामध्ये, आधुनिक माध्यमामध्ये असतो, पण माझी नाळ आणि मुळं माझी ही त्या ग्रामीण मातीत, शेतमजूर, शेतकरी याच्यात जोडलेले आहेत. मला अभिमान वाटतो की माझ्या वडिलांनी ज्यांच्यात सालगडी म्हणून 25-30 वर्ष काम केलं, 25 वर्ष काम केलं, ते जाफर शेख म्हणून माझ्या गावातले शेतकरी, मोठा शेतकरी, खूप सज्जन माणूस, माझ्या वडिलांना त्यांनी खूप सांभाळलं. त्या अख्ख्या कुटुंबानं, मला डोळ्यात पाणी येतं माझ्या कधी कधी. आम्ही सांभाळलं नाही तेवढं आमच्या वडिलाला जाफर भाई, आमचे जाफर शेख, त्यांच्या कुटुंबानं सांभाळलं. तर त्यांना, ते आज माझ्या काँग्रेस पक्षात काम करतात. माझ्या जिल्ह्याचे ते अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी आहेत. त्यांना माझा अभिमान वाटतो, मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. अशा आम्ही म्हणजे ग्रास रूटवरून तळागाळ, सगळ्यात शेवटचा मराठवाड्यातला तो जिल्हा धाराशिव जिल्हा, त्याच्यात माझं गाव 30-35 किलोमीटर लांब, 1400-1500 लोकसंख्या, त्याच्यामध्ये आम्ही आयुष्य काढलेलं आहे. त्यामुळं गरिबी काय असते, राशन दुकानामध्ये धान्य चांगलं मिळणं का गरजेचं आहे, अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्याला पैसे पटकन मिळणं का गरजेचं आहे, हे फडणवीस साहेबापेक्षा जास्त आम्हाला कळतं. हे मी अभिमानानं सांगतो. आणि म्हणून आम्ही त्यांना भांडतो, संतापानं भांडतो आम्ही त्यांना. व्यक्तिद्वेष म्हणून, जातीचा द्वेष म्हणून, बीजेपी संघवाले म्हणून नाही. तुम्हाला ते कळत नाही. म्हणून ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब आले उजनीमध्ये, औसा विधानसभेत उजनीमध्ये आले आणि एका शेतकऱ्याला म्हणले तू राजकारण करू नको, त्यावेळेस आमचा संताप होतो की आमच्या पोटाच्या प्रश्नावर, आमच्या हितासाठी ज्यावेळेस आमचं काय वाहून जातं, नुकसान होतं, गरिबी असते, त्यावेळेस तुम्ही आम्हाला जर समजून घेत नाही तर आमचा संताप होतो. आणि तो संताप आयुष्यभर सांभाळायचा आम्हाला. तो संताप कमी नाही झाला पाहिजे. तो संताप टिकवून ठेवणे, संघर्ष करणे, सरकारला त्यांच्या चुका दाखवणे आणि तरी संयत भाषा वापरणे. आजोबांचे संस्कार आहेत. आर्य समाजी होते माझे वडील. सत्यार्थ प्रकाश ग्रंथ मला 5वी-6वीला वाचायला दिलेला. माझे मामा वारकरी होते. माझे दुसरे एक मामा आहेत, त्यांच्या घरी आजही इंदिरा गांधींचा फोटो आहे. अशा आम्ही चांगल्या गोरगरीब ह्याच्यात खाऊन पिऊन आपलं असलेल्या घरामधली माणसं आहोत. त्यामुळे राजकारणाच्या ह्या सगळ्या धबडग्यामध्ये, स्वार्थाच्या ह्या सगळ्या अंधाधुंद खेळीमध्ये आम्ही कधी गटांगळ्या खाणार नाही. म्हणूनच आज 10-15 वर्षांनी हनुमंत पवारांचं नाव आज गाजतंय महाराष्ट्रामध्ये. कुठलाही व्यक्ती असेल, तो भारतीय जनता पार्टी असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, ज्यावेळेस हनुमंत पवार बोलतात त्यावेळेस ते शांत संयमानं ऐकून घेत असतात. ठीक आहे, खरं तर ही आमच्यासाठी पण, आमच्यासारख्या पत्रकारांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की आम्हाला पण तुमच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळतात. आज आपण जवळपास 2-2.5 तासाच्या चर्चा, बऱ्याच गोष्टी मला पण कळाल्या. मी पण शेतकरी कुटुंबातून येतो, पण काही गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, काही गोष्टींच्या मुळं खोलात गेलं पाहिजे, तिथून काहीतरी गोष्टी आपल्याला कळत असतात आणि त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. तो आपला अधिकार आहे, तो आपला हक्क आहे, त्यावर आपण काम केलं पाहिजे. सर, तुम्ही हे काम करताय, काँग्रेस पक्षासाठी करताय, समाजासाठी करताय, शेतकऱ्यांसाठी करताय, इथल्या व्यवस्थेसाठी करताय. हे खरं तर एक अभिमानाचीच गोष्ट आहे. मराठवाड्यासाठी असेल किंवा महाराष्ट्रासाठी असेल किंवा देशासाठी असेल, आपलं योगदान नक्कीच मिळेल आणि येणाऱ्या काळात हनुमंत पवार कुठल्या तरी एका चांगल्या पदावर आम्हाला बघायला मिळतील, याच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही आलात, चॅनलमध्ये आलात, वेळ दिलात, एवढे चर्चा केलात, त्याबद्दल मी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी आणि माझ्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार मानतो. थँक्यू. TOD अर्थात टाइम्स ऑफ डेमोक्रेसी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर तुम्ही मला पॉडकास्टसाठी निमंत्रित केलं, माझे विचार मांडायची संधी दिली, त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि मी स्वतः तुमचा आभारी आहे. धन्यवाद सर.